बाकीचे फक्त काय म्हणजे यार काहीच समजत नाही, तुम्ही हात पण नाही वरती करत ना आन्सर देता, मग काय करायचं सांगा. एक दोन मुलंच असे 2-3 मुलंच आहे जे जीव तोडता बिचारे त्यांचे क्लासमध्ये. चल देवांश झाला, ठीक आहे. देवांशसाठी सांगतो मी. आपलं जेव्हा रिअल टाईम सिस्टम आली तर रिअल टाईम सिस्टम मीन्स 2 सिस्टम असतात, बॅच सिस्टम आणि एक रिअल टाईम सिस्टम. रिअल टाईम सिस्टम मीन्स बॅच सिस्टम मी सांगितलं होतं आधी पूर्ण डाटा इकट्ठा होऊ द्यायला जातो, संगोडला जातो, त्याचा एक टाईम असतो, मस्त त्याला जमा होऊ दिला जातो चांगला, आणि मग जमा झाला तरच त्याला त्या पाठवलं जातं, ठीक आहे. एक एक्झाम्पल बॅच सिस्टमचं, जसं की एक एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, जसं की धान्य किंवा काही पण एक्झाम्पल, विटांची एक ट्रक घेऊन घ्या. समजा इथं विटा बनत आहे, तर मला सांगा आता एक वीट बनते, तर तुम्ही मला सांगा तुम्ही एक वीट जाऊन ठेवणार का ट्रॅक्टरमध्ये. आता ही एक वीट ठेवली आणि मग नेलं ती ट्रॅक्टरमध्ये, लगेच पुढची वीट बनायला येईल, तोपर्यंत ट्रॅक्टर तिथं पुचेल, त्या अर्ध्या वीट पुचलेल परत, मग किती फेऱ्या होतील, अशा जास्त फेऱ्या होतील, राईट. मग तुम्ही काय करणार अशा वेळेस, जर तुमच्या हातात तो कॉन्ट्रॅक्ट दिला तर तुम्ही काय करणार, एकत्र येऊ देणार, राईट. त्याला एकत्र आले तरच तुम्ही ते बॅचमध्ये ते पाठवणार. याला म्हणतात बॅच सिस्टम, म्हणजे पूर्ण एकत्र येऊ द्यायचे आणि ते प्रोसेसिंग एकाच टायमाला सगळी पाठवायची. मग मला सांगा एक एक्झाम्पल इमॅजिन करा की त्या विटांपैकी कोणत्या विटला काही एमर्जन्सी काम आहे तिथं समजा, आणि त्यांना जायचं, तर त्यांना जाता येईल का, पोचता येईल का लवकर, कारण की नेणारे कोण आहेत, करते माझं बोललं एक एक्झाम्पल, ठीक आहे. तसंच जेव्हा रिअल टाईम सिस्टम, सगळे आपण कम्प्युटर आहेत, त्या टायमाला जे कम्प्युटर होते, जेव्हा आपल्याला रिअल टाईममध्ये, रिअल टाईम मीन्स करतो ना, रिअल टाईम जसं की आता मी तुमच्यासोबत रिअल टाईम, मी ज्या टायमाला इथं बोलतो आहे त्याच टायमाला तुमच्यापर्यंत आवाज पोचतो आहे, हा झाला रिअल टाईम. हे आधीच्या कम्प्युटरमध्ये नव्हतं. मग ही सिस्टम तेव्हापासून झाली. मग पहिली कोणती सिस्टम यूज होत होती रिअल टाईम आधी, रिअल टाईमच्या सिस्टमच्या आधी ती सिस्टम यूज होती बॅच सिस्टम. मीन्स कधी मी मेसेज पाठवला तर तो मेसेज पोचेल हळूहळू कोणत्या तरी सर्व्हरकडे, मग त्या सर्व्हरकडे पोचला, मग तो सर्व्हर सगळ्यांचे मेसेज बघेल आणि एकत्र घेतल्यानंतर मग तो पाठवेल पुढे एकत्र, राईट. समजते तुम्हाला. जसं एक लेटर जमा होऊ द्यायचे आणि त्या एरियाचे जास्त लेटर आले एकत्र, मग एकत्र त्या एरियात पाठवा रे बाबा, त्याला आले आता भरपूर लेटर होऊन गेले त्या एरियाचे, पाठवून द्या, म्हणजे त्यावेळेस एकत्र झालं नाही. तसंच मग तो मेसेज तेव्हा जाऊन तिथं पोचेल. ही झाली एक लेटरची पोस्ट ऑफिसची. पण रिअल टाईम काय आहे, जसं मी बोललो त्याच टायमाला. तर रिअल टाईम सिस्टम उत्क्रांती नव्हती झाली अजून, इन्व्हेंटेड नव्हतं झालं, पण 3rd जनरेशनपासून रिअल टाईम सिस्टम हे आलं. मग मुलांना सांगता येईल का रिअल टाईम सिस्टम आणि बॅच सिस्टम, कळलं का. रिअल टाईम सिस्टमच आहे ना, मी रिअल टाईम सिस्टममध्ये झालं ना. कम्प्युटर किती युनिक आहे विचार करू शकतो आपण. मी ज्या टायमाला ॲक्टिव्ह इथं बोलतो आहे त्याच टायमाला ही इन्फॉर्मेशन तुमच्या जागेवरती पण पोचते. हे अशक्यसारख्या गोष्टी की नाही, पण झालं आहे की नाही शक्य, याला म्हणतात रिअल टाईम, राईट है ना. मग मी बोललो तो तुम्हाला चार्ट पूर्ण बघा, चार्टमध्ये दिलेला आहे रिअल टाईम सिस्टम 3rd जनरेशनशी दिलेला आहे. मला सांगा पिको सेकंड हे कोणत्या जनरेशनशी रिलेटेड आहे. पिको सेकंड हे कोणत्या जनरेशनशी आहे, 3rd जनरेशन. डायरेक्ट डोळे बंद करताच आलं पाहिजे. पिको सेकंड आहे ना. सगळ्यात आपण काय बघितलं होतं, मिली सेकंड, मायक्रो सेकंड, नॅनो सेकंड आणि पिको सेकंड. 4th जनरेशनचा आहे, संपला विषय, लाईनी ते सगळं. जर मी मायक्रो सेकंड सांगितलं तर सेकंड. ओके, बरोबर की नाही, सोपं आहे की नाही, सिम्पल आहे की नाही. असंच नंतर तुम्हाला अजून एक विचारलं जाऊ शकतं, जसं की इथं दिलेलं आहे तुम्हाला लँग्वेजवरती, ठीक आहे, की कोणत्या जनरेशनपासून. तर जर का एखादी गोष्ट तुम्हाला समजली नाही आणि ती कधी युनिक वाटते आणि आता ऐकलेली वाटते, जसं हाय लेवल लँग्वेज, कॉबल, फॉर्टेन, ठीक आहे, C++ वगैरे, की कोणत्या जनरेशनपासून सुरुवात झाली, तर त्यांची सुरुवात आपण 3rd जनरेशनपासून टाकून द्यायची. समजा प्रश्नामध्ये उमजलं नाही तर चालू एक्झाममध्ये तुम्ही बसले असतात, गोंधळ होऊन जातो, काही वेळेस कळत नाही, स्टडी नसला झालेला तुमचा, काही असे ऑप्शन आले जे काही बघितलेच नाही तुम्ही, माहितीच नाही तुम्हाला,
मग कोणतं ऑप्शन निवडायचं, थर्ड जनरेशनला निवडून येऊन जायचं. ओके, कारण की तिथून नेमकं सगळी सुरुवात झालेली आहे. प्रोसेसर हे कोणत्या जनरेशनपासून सुरुवात झाले, प्रोसेसर नेमकं कोणत्या जनरेशनपासून सुरू झाले. प्रोसेसर सांगितले का, ब्रेन ऑफ कम्प्युटर. कुठेच सर्च नका करू, नुसता चार्ट बघितला तुम्ही, बघून काय हरकत नाही, पण मला सांगा प्रोसेसर. प्रत्येक जनरेशनमध्ये टेक्नॉलॉजी चेंज होत गेली, मी असं सांगितले तुम्हाला. व्हॅक्यूम ट्यूबपासून ट्रान्झिस्टरपासून ठीक आहे, माहिती आहे ना. 5th जनरेशन मला चेतनाने आन्सर दिलेला आहे, 5th जनरेशन. तर 5th जनरेशन हे नाही आहे. मायक्रो प्रोसेसरची सुरुवात 4th जनरेशनपासून झालेली आहे. ठीक आहे, सुरुवात 4th जनरेशन आणि 5th जनरेशनला व्हेरी लार्ज इंटिग्रेटेड सर्किट हा सर्किट यूज होतो, जो आताच्या आधुनिक कम्प्युटर किंवा 5th जनरेशनच्या मोबाईल कम्प्युटरमध्ये बघायला भेटतो. हे असे वेगळे प्रोसेसर आहेत आणि याच्यापेक्षा पण चांगले प्रोसेसर येऊन गेलेत आता, जर तुम्ही लक्ष दिलं तर. नवीन शोध घेतला आता, बुकच्या अलावा याचा स्टडी करावा लागेल तुम्हाला, कळलं का. सुपर लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किट चिप 5th जनरेशन, आणि 4th जनरेशनमध्ये लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किट LCI मायक्रो प्रोसेसर. इथून सुरुवात झाली ती मायक्रो प्रोसेसरची. नाहीतर 3rd जनरेशनला ICच होतं, इंटिग्रेटेड सर्किटच होतं. IC कशी दिसते ते बघून घ्यायचा, ट्रान्झिस्टर कसे दिसतात ते बघून घ्यायचा. चला सोडू, चला मग आपण आपला बघू आता पुढचं. तर मी एक प्रॅक्टिकल तुम्हाला शेअर करतो माझं आहे इथं डेस्कटॉप, आणि जेव्हा पण मी त्या डेस्कटॉपला ऑन करतो तो एक ब्लॅक स्क्रीन माझ्या डायरेक्ट ऑन नाही होत, डायरेक्ट विंडोज ऑन नाही होत. पहिले एक ब्लॅक स्क्रीन माझ्या स्क्रीनवरती होते आणि मला F1 क्लिक करायला सांगता येईल की तुम्ही F1 क्लिक करा, आणि त्या स्क्रीनवरती काहीतरी एरर असतो लिहिलेला ब्लॅक स्क्रीनवरती, कीबोर्ड टाईम नॉट सेट, सिस्टम डिफॉल्ट BIOS वगैरे. तर टाईम सेट नाही असं. तर मग मी जेव्हा त्याच्यावरती थोडा स्टडी केला आणि बघितलं आणि AIला पण विचारलं, तर AIने मला सांगितलं की तुमच्या सिस्टमचा टाईम सेट नाही आहे. बघितलं होतं तुम्ही कालच्या दिवशी मी माझ्या स्क्रीनवरती टाईम सेट होता का, नव्हता. आणि काही मिनिटाने तो टाईम ॲटोमॅटिक काय झाला, स्वतः सेट होऊन गेला. आत्ता बघा माझा टाईम सेट नव्हता, तो स्वतःहून त्याचा सेट होऊन गेला. आता पण 8:89 बरोबर सेट होऊन गेला, बघा बरोबर की नाही. 2 मिनटं, बरोबर. रेकॉर्ड बघ ना, रेकॉर्डेड बघ ना, तारीख वाईज टाकले ना. आता तसं कधी पूर्ण सांगत गेलो तर काय सांगायचं, बरोबर की लोकेश. कुठं होतं मी. हां, तर मग माझी जी सिस्टम होतं ना मुलांना ऐका, मला जिमिनीने एकदम छान आन्सर दिलं की तुमच्या सिस्टममध्ये, मग मी तिला पूर्ण सांगितलं की मला एंटर वगैरे क्लिक करावं लागतं. मग तिने सांगितलं की आपल्या कम्प्युटरमध्ये एक शेल असतो, बघितला तुम्ही कधी, घरी डेस्कटॉप असेल तुमच्या, तर त्या डेस्कटॉपमध्ये एक थर्मल बॅटरी असते, त्या थर्मल बॅटरी लावलेली असते. मीन्स एक शेल, तुम्ही घड्याळाचा शेल बघितला आहे, तर तो छोटा असतो पण हा एकदम मोठा असतो थोडासा. तर हा शेल लावलेला असतो त्याच्यात. तर तो शेल कशासाठी लावायला असायचा माहिती आहे, त्या सिस्टममध्ये क्लॉक थांबायला नको. जसे की आपली क्लॉकला आपण कंटिन्यू ठेवतो, समजा आपण रात्री झोपताना जर का वॉचला बंद करून दिली, पूर्ण थांबवून दिली शेल काढून, उद्या आपल्याला ती करेक्ट टाईम दाखवेल का, नाही दाखवणार, बरोबर. तसंच कम्प्युटरमध्ये टाईम कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी त्या थर्मल शेलला त्याच्यात टाकला जातो आणि तिथे एक वॉच कंटिन्यूस ठेवली जाते. मग जेव्हा सिस्टम ऑन होतं तर सिस्टम काय करतं, टाईम कोणाला विचारतं, त्या कम्प्युटरला विचारतं की आता काय टाईम झालेला आहे. तर तो एक्झॅक्ट टाईम तिथून घेतो आणि तर तो टाईम आपल्याला ॲक्च्युअल टाईम शो होतो. कळते का. जर ती बॅटरी खराब झाली किंवा ती लो झाली तर आपला टाईम सेट होणार. जो लोग सोचते हैं कि प्रेरणा नेक्स्ट नहीं कर सकते, वो गलत साबित करेंगे वापस इनके पास। इतना अच्छा कहाँ पे स्टेज सेटल के लिए नहीं लीजिए, और आखिर बहुत चिट्टा जारी प्रेरणा साहब।
कुठेतरी काहीतरी चुकलं आहे. ओके, म्हणून ती ब्लॅक स्क्रीन आपल्यासमोर येते. कळलं सगळ्यांना? थर्मल शेल कळलं. आणि हां, मग सेकंड सिस्टम मला जेमिनीने असं सांगितलं, एक इन्फॉर्मेशन मला भेटली. मग समजा आपला शेल खराब झालेला आहे ओके कम्प्युटरचा, मग आपल्या कम्प्युटरला आता टाईम काय आठवत नाही. मग तो ब्लॅक स्क्रीन झाल्यावर ते आपला नेक्स्ट केलं तरी तो कम्प्युटर ऑन होऊन जातो आणि तो 10-15 वर्ष डायरेक्ट मागचा टाईम दाखवायला लागून जातो. म्हणजे 2015 दाखवेल, 14 दाखवेल, 12 दाखवेल, आहे ना. 7-8 वर्ष डायरेक्ट मागे चालला जातो तो आणि लाईक तो टाईम दर्शवतो आपल्याला. जेव्हा आपण त्याला इंटरनेटशी कनेक्ट करतो कम्प्युटरला, इंटरनेटसोबत जेव्हा त्याचा डाटा देणं चालू करून देतो त्याला, तसंच तो काही मिनटानंतर इंटरनेटकडनं तो टायमिंग घेऊन घेतो की टायमिंग काय झालेला आहे आणि तो टाईम आपल्या स्क्रीनवरती शो करतो. बघितलं कसं काम करतं आहे? तर कळलं का? डिफॉल्ट एक सिस्टम पण असतं, म्हणजे सिस्टम ऑन झाल्यानंतर पण तो टाईम घेईल इंटरनेटकडनं चालू पुरता. आता जसं घेतला आहे 9 वाजेचा, पण नंतर तो टाईम काय होईल? मग बंद केल्यावर विसरून जाईल. बरोबर, त्याला कंटिन्यू ठेवण्यासाठी तो शेल आपल्याला टाकावा लागेल. हे छोट्या छोट्या गोष्टी माहिती असणं काय सांगतात, याच्यावर पण प्रश्न आला तर. समजा डिफॉल्ट कधी असा प्रश्न आला की समजा कम्प्युटरला टाईम माहिती नाही आहे बुवा, तर कम्प्युटर टाईम कुठून घेतो? कम्प्युटर टाईम इंटरनेटवरून डायरेक्ट स्वतः एक्स्ट्रॅक्ट करतो आहे स्वतःहून. आपल्याला सेट करण्याची गरज पडत नाही आहे, तो स्वतः सेट करतो आहे. कारण की टाईम भरपूर महत्त्वाचा आहे, टायमिंग. कारण की प्रत्येक टायमिंगची ॲक्टिव्हिटी तो सेव्ह करतो, राईट. चला पुढे कुठं होतो आपण? हां, तर मी एक महत्त्वाचा टॉपिक शिकवणार होतो तुम्हाला. बोला, काय बोलायचं आहे कोणाला? प्रेझेंटेशन. प्रश्न आहे असं? प्रेझेंटेशन दाखवणार होतं ना? प्रेझेंटेशनच तयार झालं नाही, तोच तर प्रॉब्लेम आहे ना. माझ्याकडे डाटा होता पण प्रेझेंटेशन नाही तयार झालं. आपल्याला बनवावं लागेल. 2 मिनिट आपण बनवू. आणि त्याला वेळ लागेल. आता हां, प्रेझेंटेशन कसं बनवायचं तुम्हाला पण शिकवतो मी. चला, आला जे टॉपिक तर तुम्हाला सांगणं गरजेचंच आहे. कोणी पण तुम्हाला सांगितलं की सर प्रेझेंटेशन बनवा, मग प्रेझेंटेशन बनवत आणि मग जे मुलं MSITला गेले ते खोलतील पॉवर पॉईंट आणि करत बसतील, लावतील 1.5 तास, लावतील 2 दिवस आणि मग म्हणतील हां सर थांबा बाकी अजून पण, राईट. काय करायचं? जी पण आपली इन्फॉर्मेशन आहे आपल्याला टाकायची, त्या इन्फॉर्मेशनशी रिलेटेड AI हेल्प घेऊ शकता. जर का नाही घ्यायची, तुमच्या मनाची इन्फॉर्मेशन टाकायची, काहीतरी तुमचा नवीन तुमच्या मनाची इन्फॉर्मेशन आहे सगळी, किंवा तुम्हाला जे एक्सप्लेन करायचं तेच आहे, ते चांगल्या पद्धतीने अरेंज करून घ्यायचं जिमिनीकडनं. कारण की ते चांगलं तुम्ही एवढं चांगलं अरेंज नसेल केलं, पण ती जिमिनी चांगलं करून देईल तुम्हाला. ते चांगल्या पद्धतीने चांगल्या फॉर्ममध्ये अरेंज केल्यानंतर तो डाटा पूर्ण जो तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये टाकायचा आहे त्याला कॉपी करायचा आणि AI टूलला तो पाठवायचा. गामाकडे जायचं. गामा हे नंबर ॲप आहे, हे फ्री ॲप आहे. आता सध्या माझे क्रेडिट संपले म्हणून मला ते अपग्रेड करायला लावते. इथं जायचं, तुमचा तो कोड टाकायचा, ठीक आहे, पेस्ट करायचा आणि आपलं प्रेझेंटेशन बनवायचं इथून एकदम फ्रीमध्ये तुम्ही. आणि हे एक ट्रिक आहे, जेव्हा तुम्हाला अर्जंटली कोणत्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल म्हणून सांगितलं की प्रेझेंटेशन बनवून आणा, तर तुम्ही जागेवर असे प्रेझेंटेशन बनवायचे AI कळलं? आता टेक्स्ट तुमच्या मनाचा का सांगितला? जर तुम्ही टेक्स्ट पण तुमच्या जिमिनीकडनं घेतला आणि प्रेझेंटेशन म्हणजे असं असतं की ते आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं की आपण काय सांगतो आहे त्याच्यामध्ये, राईट. आता समजा मी काही पण AI घेईन, तर AI त्याच्या पद्धतीने टाकेल काही पण, आणि जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करीन आणि मी म्हणे अरे बापरे हे पण टॉपिक उचलले का, अरे हे तर नव्हते घ्यायचे, आता हे कसं एक्सप्लेन करत बसू, कळते का? समजा काही हार्ड टॉपिकच घेऊन घेतले, कोडिंगचे आणलं काही जे आता आपल्या टॉपिकशी रिलेटेडच नाही आहे, मग मी काय विचार करेल, अरे यांना हे नव्हतं शिकवायचं मला तर, बरोबर की नाही? कळतंय? म्हणून आपल्या मनाचे आपल्याला जे पाहिजे तेच टेक्स्ट टाका, अतिरिक्त नका. जर का सगळंच काम यायला दिला तर मग ते शक्य नाही की ते परफेक्टच होईल. म्हणून तो पण काही अंतर्यामी नाही की सगळं वडकून घेईन काय चालते तुमच्या डोक्यात म्हणून, बरोबर. तुम्ही जे देणार तेच तो तुम्हाला. मग आता माझ्याकडे कामाचं रिलेटेड संपला आहे म्हणून मी दुसरीकडनं बघतो, ठीक आहे. AI क्रिएट PPT मीन्स पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन.
AI प्रेझेंटेशन. चला आपण कॅनवाकडनं बनवू. कॅनवा पण फ्रीच आहे. कंटिन्यू विथ AI. लॉगिन तुम्हाला द्यावं लागेल. ओके, आपण यांना आपला ॲक्सेस देतो. पूर्ण गॅलरी वगैरे हे जे आहे ना, पूर्ण ॲक्सेस देतो आपल्या ईमेलचा. हे भरपूर घातक आहे. नंतर आपण ते डिस्कनेक्ट करून टाकायचं. ते पण कसं करा मी सांगेल तुम्हाला सायबर सिक्युरिटी त्याच्यात, किंवा तुम्ही इंटरनेटला बघू शकता. आपण भरपूर वेबसाईटला जातो, व्हिजिट देतो, आणि कोणत्या चुकीच्या वेबसाईटला जर का असा ॲक्सेस दिला जी ट्रस्टेड नाही आहे, तर आपला डाटा गहाळ होण्याची शक्यता असते. राईट. चला पुढे. माझा डाटा इथं पेस्ट करतो है ना, आणि मी जनरेट करून देतो माझे प्रेझेंटेशन. बघा मी डाटा माझा टाकला है ना. आता हा काही वेळेत मला ते प्रेझेंटेशन बनवून देईल. मी इथून ते डाउनलोड करून तुम्हाला एक्सप्लेन करेन. कसं आवडलं की नाही सगळ्यांना? कोणाला माहीत होतं का सर एक गामा वेबसाईट नव्हतं का वगैरे वगैरे म्हणून? मागच्या मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं ते है ना. समजलं का? तुमचे प्रेझेंटेशन पण असेच बनवायचे. आता कम्प्युटर क्लासमध्ये कसं शिकवलं जातं, इथं शिकवलं जातं की प्रेझेंटेशन बनवा ॲपमध्ये बनवून. तर ॲपमधून बनवणं पण शिकायचं आपल्याला, असं नाही की नाही शिकायचं म्हणून. ठीक आहे. झालं असेल हे. बघा थोडक्यात ज्या पद्धतीने, आता हे काही एवढं छान बनवत नाही आहे, पण कॅनवा गामा एक नंबर आहे. ठीक आहे. एवढंसंच होतं काय. बघा याने तर पूर्ण शॉर्ट करून टाकलं त्याला. मला हे नको. ठीक आहे, कळलं. मग प्रेझेंटेशन मी दाखवणार होतो, पण एवढं काही खास नाहीच वाटतं. असा वेळ जातो याच्यात. असं ॲडिट करत बसेल तुमच्यासमोर तर तुम्ही. ठीक आहे. हे इतकं झंझट करण्याची गरज पडत नाही कामाला. ठीक आहे, कळलं. त्यापेक्षा मी हे केलं असतं. 2 मिनटं मी करून देतो तुम्हाला. हां, 1 सेकंड वेट करता का? 9 साडेनऊपर्यंत आपण लेक्चर घेऊ. ठीक आहे. दिसते स्क्रीन सगळ्यांना? इतका वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण बुकच बघितले असते असं वाटलं मला. पण जाऊ दे, आता झाले डाउनलोड. आता 9:30 तर इथंच होऊन गेलं एक प्रकारे. ते टॉपिक क्लिअर नाही होणार. इसलिए मला ॲडेजवरच ओपन करायला आवडतं ते. ठीक आहे. इथं कम्प्युटर डिस्प्ले, इतिहास आणि तंत्रज्ञान. ठीक आहे. मॉनिटर पूर्ण मराठीचं झाले काही काय, मी इंग्लिशमध्ये पण सांगितलं त्याला. अरे हां, ठीक आहे. प्रश्न इंग्लिशमध्ये छान, काय हरकत नाही. भरपूर कमी आलं आहे रे बाबा. इतकंच PDF होतं का आपला? काहीच नाही आहे. आता डीप सीकने काय केलं,
पूर्ण इन्फॉर्मेशन चांगल्या मोठ्या PDF होती ती दिलेली, पण ते हां तर बघा आपण हे पण बघू आणि हे पण बघू. आधी मी तुम्हाला थोडक्यात बेसिक शिकवतो. मला हे सांगा, मला उत्तर देईल मी तुम्हाला आता सांगायचं, ठीक आहे. इनपुट आणि आउटपुट डिवाइस कोणाकोणाला येतं हातवरती करायचा फटाफट. इनपुट डिवाइस आउटपुट डिवाइस कोणाकोणाला माहिती येताच कळतं आणि येतील, जमतील. प्रश्न कोणाकोणाला जमतील. ज्याचा पहिला हातवरती असेल त्यालाच मी पहिले 2 प्रश्न करून टाकेन फटाफट. कोण आहे वरती हात, खाली हात नका करू फक्त. हां तुम्ही कधी खाली हात केला तर तुम्ही 1 नंबरवर असाल तर 2 नंबर 3 नंबर होऊन जासाल. मग लोकेश आहे 1 नंबरला, है ना. एक नंबर लोकेश आहे, ठीक आहे. मग लोकेश मला प्रश्न करतो तुला इनपुट आउटपुटवरती, ठीक आहे. मला सांग जे मॉनिटर आहे, मॉनिटर हे कशामध्ये येतील तुझे, इनपुटमध्ये येतील का आउटपुटमध्ये? इनपुटमध्ये. ओके. नंतर तुझं कीबोर्ड कशात येईल, इनपुट का आउटपुट? आउटपुट. नंतर तुझं जे आहे स्पीकर हे कशात येईल? आउटपुट. ओके. याचं मी रेकॉर्ड केलेलं आहे, ठीक आहे. गणेश आणि देवांश तुम्हा दोन्हींना चान्स आहे. मला तुम्ही सांगा. गणेश आता खाली हात करून काही फायदा नाही बेटा, वरतीच ठेव. आता काय तुला विचारणार नाही असं, ये तू का केला खाली तू. हां ठीक आहे. गणेश आणि देवांश, ठीक आहे. तुम्ही मला सांगा याने बरोबर आन्सर दिले का, थोडक्यात हो किंवा नाही. गणेश आणि गणेश, गौरवने पण सांगायचं. आणि देवांश बरोबर दिले. बरोबर आहे सर, बरोबर आहे सर. ओके. लोकेशने दिलेले आन्सर करेक्ट आहे का नक्की? सर पहिले 2 चुकीचे आहे ना. कोणते 2 चुकले? मॉनिटर का? मॉनिटर आणि कीबोर्ड. काय सांगितलं होतं त्याने मॉनिटरला? तो मॉनिटर आउट इनपुट बोलला आणि कीबोर्ड आउटपुट. ओके. इनपुट बोलला होता. गणेश बरोबर बोलतोय का देवांश? नाही सर, चुकीचं आहे ना? चुकीचं आहे. ओके. आपलं मॉनिटर इनपुट आहे की नाही? आता नाही, आउटपुट आहे सर. मग लोकेशने तर तेच आन्सर दिलं बेटा. मग हां मग कीबोर्ड आउटपुट असेल बरोबर. सर कीबोर्ड इनपुट आहे ना. ओके. पण बेटा इनपुटच आहे ते. लोकेश ओके बरोबर सांगितलं, लोकेशने बरोबर सांगितलं. कीबोर्ड आउटपुट आहे आणि इनपुट मॉनिटर. बरोबर ना गणेश? बरोबर की नाही चेतना? बरोबर बोलतोय का मी, है ना? तर बघा त्याचं काही चुकलेलं नाही आहे लोकेशचं. बरोबर सांगितलं त्याने. जे मॉनिटर आहे ते इनपुट आहे, इनपुट डिवाइस म्हटलं जातं, आणि कीबोर्ड जे आहे ते आउटपुट आहे. बरोबर की नाही देवांश? ना सर, हां चुकीचं आहे ना. याला म्हणता कॉन्फिडन्स, आणि याला म्हणता जे आहे ना, जे माहिती ना तो कधीच नाही म्हणत नाही आणि कधीच झुकत पण नाही. म्हणून आपली इन्फॉर्मेशन कॉन्फिडन्स असा ठेवायचा. जर काही इन्फॉर्मेशन ठेवली ना आपण, आणि जर आपण एकदाचा तोंडून काही शब्द दिला तर त्याच्यावरती इतकं ठाम असणं गरजेचं आहे. हे इथंच नाही तर प्रत्येक ठिकाणी चेक केलं जाईल. चेतनाने पण हार मानून घेतली शेवटी. लोकेशने तर पहिलेच घाण करून टाकली. गणेश पण हो नाही म्हणत होता, पण गणेश पण नंतर हो सांगून दिला गणेशने. हो सर बरोबर बोलताय. गणेश पण बोलला सर हो तुम्ही बरोबर म्हणताय, पण देवांशने काही हार मानले नाही. 2 नंबरला होता मुलगा, खरंच त्यासाठी ताड वाजवायचा तुम्ही. ठीक आहे. चुकीचं आहे लोकेश, डायरेक्ट तू सगळे चुकीचे आन्सर दिले माहिती आहे. काय हरकत नाही. बघा एक डेफिनेशन सांगतो. तुम्ही मजा घेताय सर आता. अरे मजा कुठे येतोय? नाही रे लोकेश, खरंच चुकलायस तू. देवांश बरोबर बोलला. चला डेफिनेशन सांगतो क्लिअरली, आपल्याला टाइम वेस्ट न करायचं आहे. हां मजा नाही घेते लोकेश, खरंच तू घाईमध्ये येऊन ते सगळे आन्सर चुकीचे दिलेले आहे. आउटपुट कसं काय येईल मला तू सांग. कोणत्या अर्थाने तो आउटपुट म्हटला इनपुट डिवाइसला, आपला कीबोर्डला? जाऊ दे कीबोर्ड तर जाऊ दे रे, कीबोर्ड थोडं कन्फ्युजनमध्ये टाकेल तुला. पण मॉनिटर मला सांग काय इनपुट देते कम्प्युटरला? मी हार्डवेअर सॉफ्टवेअर समजला. इतकी मोठी मिस्टेक कशी होईल बेटा? ठीक आहे चल जाऊ दे, काय हरकत नाही. इनपुट आउटपुट मला कोणी डेफिनेशन सांगेल का शॉर्टमध्ये? बघा ज्याला पण हात वरती करा, मी ज्याला पण सांगेल त्याने चांगलं प्रत दाखवायचं आणि चांगली डेफिनेशन बोलायची एकदम क्लिअरली, है ना?
ज्याच्या हातावरती चेतनाच आहे पहिले है ना, चेतनाचाच आहे. तर चेतना चांगली डेफिनेशन दे मला इनपुट डिवाइस. एकदम चांगल्या इनपुट वे डिव्हाइस मध्ये म्हणजे जे आपल्याला काहीतरी इनपुट म्हणजे काहीतरी देतं. जे डिवाइस आपल्याला इनपुट देतं ते डिवाइस इनपुट डिवाइस. बरोबर आहे का? हां मी सांगतो. Device. ज्या कम्प्युटरमध्ये जे पण असे डिवाइस आहेत ना, ज्या डिवाइसच्या मदतीने आपण ज्या डिवाइसला घेऊन कम्प्युटरशी बोलतो. बोल गणेश, बोल गणेश, काय हरकत नाही, तू दे सांग पण वाचून. तर आपण जे माहिती कम्प्युटरला देतो ते इनपुट आहे. यस इनपुट आहे, पण मग इनपुट डिवाइस कोणाला म्हणू आपण? इनपुट डिव्हाइस आपण म्हणतो सर त्यालाच म्हणू ज्या डिवाइसच्या साह्याने आपण आपण कम्प्युटरला इनपुट देतो. बरोबर का? कोणत्या तरी डिवाइसचा साह्य मदत घेऊ ना आपण. जर मला अधिकाऱ्यासोबत बोलायचं आहे तर मला डायरेक्ट एंट्री नाही अधिकाऱ्या, कारण की अधिकारी तो मोठा साहेब आहे, त्याच्या डायरेक्ट कॅबिनमध्ये मी जाऊ शकत नाही सामान्य नागरिक, राईट. त्याला एक चिठ्ठी लिहावं लागेल, तेव्हा तिच्या वॉचमॅनकडे जावं लागेल, त्याचा वॉचमॅन सांगेन थांब आहे, मग तो एक आपल्याकडनं एक चिठ्ठी लिहीन, त्याच्या अधिकाऱ्याकडे घेऊन जाईन आणि तो अधिकारी वाचेल, अरे बापरे आता काय डेंजर दिसतो, ए रे भो बोलो आतमध्ये. हां सांगा सर काय काम आहे तुमचं, कळतंय का? म्हणजेच इथं इनपुट द्यायसाठी कोण होतं? मी इनपुट देण्यासाठी त्या वॉचमॅनचा उपयोग केला की भो हे धर चिठ्ठी आणि जाय त्या साहेबाला सांग की मी आलेला आहे म्हणे. कीबोर्ड. हां मग कम्प्युटरमध्ये आपण जेव्हा आतमध्ये इन्फॉर्मेशन पाठवतो किंवा कम्प्युटरसोबत बोलतो ना, तर ते इनपुट मीन्स सिम्पलची डेफिनेशन आहे. चला टाईमपेस काही करत नाही. ज्या आपण डिवाइसच्या साह्याने तुम्ही कम्प्युटरला इन्फॉर्मेशन देता, इनपुट देता, बाहेरून इन्फॉर्मेशन तुम्ही कम्प्युटरला पाठवतात, ते झाले इनपुट डिवाइस. म्हणजे ज्या बी डिवाइसच्या मदतीने तुम्ही कम्प्युटरला लिहा, कागदावर लिहा, नुसते वाचू नका. मी पुढच्या वेळेस परत विचारेन, पेपर द्यायचे तुम्हाला आणि मी आता परत त्याच्यावरच प्रश्न घेईन. म्हणून मग ज्या बी डिवाइसच्या साह्याने तुम्ही कम्प्युटरला इन्फॉर्मेशन देणार, इनपुट देणार, त्याला आपण इनपुट डिवाइस म्हणू. मग मला सांगा ज्या डिवाइसच्या मदतीने तुम्हाला आउटपुट मिळेल ना की कम्प्युटरला. आता कम्प्युटरला इनपुट भेटून झालं, कम्प्युटरला आउटपुट भेटून झालं. आउटपुट कसं भेटेल कम्प्युटरला? त्याच्यासाठी जेव्हा आपण त्याला काहीतरी देऊ, अरे हां तो म्हणे बाहेरून काहीतरी आउटपुट भेटलेलं आहे, आपल्याला त्याच्यावर इनपुट यांना द्यावं लागेल. आपल्याला सर तो प्रोसेस करून आपल्याला आउटपुट देईल. यस म्हणजे आपल्याला इनपुट मिळाला की तो त्याला आउटपुट देतो, राईट. बरोबर. मग आपण कम्प्युटरला इनपुट देतो की नाही? मग ज्या बी डिवाइसच्या सहाय्याने देतो ते इनपुट डिवाइस. मला सांगा असे कोणते डिवाइस आहे जे आउटपुटमध्ये येतील आणि काय डेफिनेशन राहील आउटपुट डिवाइसची? ज्याला येईल का सांगता माझ्यासारखं? मॉनिटर. हे उदाहरण झाले, राईट. मॉनिटर येईल, स्पीकर येईल, है ना, हे सगळे येतील. कारण ते कीबोर्डच्या सहाय्याने आपण त्याला इनपुट देतो, मग मॉनिटर त्याच्यावरती प्रोसेस करून आपल्याला आउटपुट देतो. मॉनिटर काहीच करत नाही, सगळं सीपीयूच प्रोसेस करतं आणि सीपीयू प्रोसेस केल्यानंतरच ते सीपीयू ती इन्फॉर्मेशन मॉनिटरला पाठवतं. आणि येस तू राईट सांगितलं की मॉनिटर प्रोसेस करतं एक प्रकारे, कारण की ते सगळं लाईट वगैरे ऑन होतात, ती एक प्रोसेसच झाली आणि ते आपल्याला काय देतं? आउटपुट देतं, राईट. बरोबर. मग प्रिंटर तुम्ही आता स्टडी करून घ्या. मी डेफिनेशन मी एक लिहून देतो तुम्हाला, त्या 2 डेफिनेशन लिहून ठेवा. मी कोणता पण डिवाइस विचारेल तुम्हाला सांगता आलं पाहिजे, ठीक आहे. लिहा पेजवरती, एक इंग्लिशमध्ये लिहून घ्या इनपुट डिवाइसची तुम्ही डेफिनेशन, किंवा मराठीमध्येच लिहा चांगल्या पद्धतीने ओळखण्यासाठी. ज्या आपण डिवाइसच्या साह्याने आपण कम्प्युटरला इनपुट देतो, इन्स्ट्रक्शन देतो. इन्स्ट्रक्शन मीन्स सूचना. ज्या आपण डिवाइसच्या साह्याने आपण कम्प्युटरला इनपुट देतो किंवा इन्स्ट्रक्शन देतो, त्यालाच आपण इनपुट डिवाइस असं म्हणतात. एक्झाम्पल कीबोर्ड, माऊस, टच स्क्रीन, हे सगळं इनपुटमध्ये येईल. आउटपुट डिवाइस झालं का लिहून? कोणी कोणी तर वहीच काढली नसेल, मी रिकामा हळूहळू बोलतो फक्त तिकडे, बस. चालतंय सर, तुम्ही बघता, समजतंय हो की नाही? घेऊ का पुढे? सर आउटपुटचं सांगा. आउटपुट डिवाइस
त्या डिव्हाइसला म्हटलं जातं ज्या डिव्हाइसच्या मदतीने आपल्याला यूजर कोण असेल रे, कम्प्युटर जेव्हा शिकवतो आपण त्या यूजर कोणाला म्हणतो आपण माहिती का? XYZ तो कोण? तो युजर म्हणजे जो वापरकर्ता आहे तो. यस राईट. जो पण यूजर आहे, जो पण कम्प्युटरला वापरतोय त्याला आपण यूजर असं म्हणतोय, वापरकर्त्याला आपण यूजर म्हणतो. एक एक्झाम्पल म्हणून मग यूजरला आउटपुट देणारा जे बी काही डिव्हाइस आहे, जे आपण डिव्हाइसच्या मदतीने आपल्याला आउटपुट मिळेल, माणसाला आउटपुट मिळेल, यूजरला आउटपुट मिळेल, त्याला आपण आउटपुट डिव्हाइस असं म्हणतो. या डेफिनेशनला क्लिअर असू द्या. हे कसे पण येतात प्रश्न, हे सिम्पल आहेत. ठीक आहे, शक्यता नाही की विचारले जातील, पण आउटपुटची डेफिनेशन परत एकदा सांगा. जे आपण डिव्हाइसच्या साह्याने आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, आपल्याला जिस भी डिवाइस की मदद से हमें इन्फॉर्मेशन मिळते है, यूजर को इन्फॉर्मेशन मिळते है. मला सांगा, गाणे ऐकले तुम्ही? गाणे ऐकल्यावर काहीतरी इन्फॉर्मेशन गेली, भेटली इन्फॉर्मेशन, तुम्हाला आउटपुट भेटली. नंतर तुम्ही स्क्रीनवर काही वाचलं किंवा बघितलं, भेटलं आउटपुट तुम्हाला, राईट. गाणे ऐकणं आउटपुट भेटेल तुम्हाला, तर हे सगळं आउटपुटमध्येच येईल ना. मग असे कोणते डिव्हाइस आहे ज्याने आपल्याला आउटपुट मिळेल. आणि भविष्यात असे नवीन डिव्हाइस पण येतील कम्प्युटरमध्ये. मग ते इनपुट एक आउटपुट एक कसं ओळखायचं, ही डेफिनेशन लक्षात राहू द्यायची की जे आपण डिव्हाइसच्या साह्याने आपल्याला आउटपुट मिळतं, यूजरला आउटपुट मिळतं, ते आउटपुट डिव्हाइस झाले. आणि जे आपण डिव्हाइसच्या साह्याने यूजर कम्प्युटरला इन्फॉर्मेशन देतो, इन्स्ट्रक्शन देतो, सूचना देतो, ठीक आहे, त्यासोबत संवाद साधतो ज्या डिव्हाइसच्या साधनाने, त्याला आपण इनपुट डिव्हाइस म्हणतो. चला पुढे जायचं का? मग भरपूर झालं आहे ना. मग तुम्ही 1000 वेळेस वाचा का 5 वेळेस वाचा, मला नाही काही घेणं देणं. मी तुम्हाला परत प्रश्न करेल, हातवरती करायचे फक्त सगळे, तुम्ही इथं आहात म्हणून. नंतर पुढे आपण आज शिकणार होतो क्लासिफिकेशन ऑफ मॉनिटरचे टाईप शिकणार होतो आपण. मॉनिटरच्या टाईप्समध्ये कसं दिलेलं आहे कम्प्युटरमध्ये, इथं शिकवत असताना आपल्या CCC बुकमध्ये इनपुट आउटपुट डिव्हाइस शिकवतात. आणि इनपुट आउटपुट डिव्हाइस शिकवत असताना मला हातवरती करा की डाटा प्रोसेसिंग, इन्फॉर्मेशन आणि इन्स्ट्रक्शन कोणाकोणाला माहिती आहे? काय सर? प्रोसेसिंग, इन्फॉर्मेशन, इन्स्ट्रक्शन आणि प्रोग्राम यापैकी कोणतं कोणाला माहिती आहे का? की सर मला डाटा माहिती आहे, काय असतो सर, मला हे माहिती का रे भाऊ तुम्हाला? हे सिम्पल होतं. मग आता लक्ष गेलं. आणि इथं हे पण एक तुम्हाला छोटंसं याच्यावर प्रश्न येतात. बेसिकच चालू यार, बेसिकच संपत नाही, काय करायचं सांगा. जर माहिती असेल तर मी कोणाला, सगळ्यांनी जर आन्सर बरोबर दिले तर मी पुढे चालला जाईल, नाही दिले तुम्ही तर मला ते एक्सप्लेन करावं लागेल. सर विचारून पहा. हां, मी विचारून बघतो तुम्हाला. त्यावर एक प्रश्न तुम्हाला करतो. व्हॉट मीन्स डाटा? आपण डाटा स्टोअर करतो ते. डाटा मला सांगा काय असतं? इन्फॉर्मेशन. हां, इन्फॉर्मेशन डाटा काय आहे? इन्फॉर्मेशनला आपण डाटा म्हणतो असं देवांश म्हणतोय, बरोबर. अजून कोणी आहे का? मग इन्फॉर्मेशन कोणाला म्हणू आपण? तू बरोबर सांगितलं देवांश, राईट. तुला चल मी मान्य करतो, तू आन्सर दिलं, तू प्रयत्न केला लवकर आणि चेतनाने पण दिला प्रयत्न, ठीक आहे. पण मी तुझ्या उत्तराला तुला रिप्लाय देतो. तू सांगितलं डाटा म्हणजे सर इन्फॉर्मेशन, राईट. मग इथं एक दुसरा चार्ट पण आहे आपल्याला बघ, डाटानंतर एक दिलेला आहे इन्फॉर्मेशन. मग इन्फॉर्मेशन काय? जर डाटा इन्फॉर्मेशन आहे तर मग इन्फॉर्मेशन काय आहे? कळतंय माझं बोललेलं? मी काय सांगणार सर, आपण जे कम्प्युटरमध्ये टाईप करतो, काही आपला जो डाटा स्टोअर करतो, त्याला आपण डाटा म्हणतो. हां, गणेश बरोबर. गणेश आहे ना? बरोबर गणेश. अजून चला प्रत्येकाचे मतं सांगा आता यावरती. मग प्रोसेसिंग काय असेल? प्रोसेसिंग म्हणजे आपण जे कम्प्युटरला कमांड देतो त्याच्यावरती तो प्रोसेसिंग करतो आणि आपल्याला ओके 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 ओके. म्हणजेच आपण इनपुट दिल्यानंतर कम्प्युटर जे बी काही क्रिया करतं त्याला आपण प्रोसेसिंग म्हणतो. राईट राईट. गणेश तुझं नाव नाही का खरंच आहे माझ्या डायरीत? गणेश, आज कोणी कोणी आन्सर दिले कमेंट वाचून घेतो, ठीक आहे. मला काही आठवण येत नाही म्हणून कमेंटच वाचतो मी, म्हणून कमेंटवर जास्त आन्सर द्यायचे. चेतना आहे, लोकेश पण आहे रे बाबा, आज सगळेच देत आहे, सगळेच ॲक्टिव्ह आहे. पहिलं आन्सर चेतनने दिलं, ठीक आहे. मी कमेंट वाचून घेईन कॉपी करून, कोणी जास्त दिले म्हणून. कमेंटला टाका, ठीक आहे. कमेंटला बोलला तू बरोबर. गणेश बोलतो जास्त आहे, ठीक आहे, म्हणजे प्रतिसाद जास्त देतो बोलताना. हां, तर मग बरोबर सांगितलं. मग प्रोसेस त्याला म्हणतो आपण
मग डाटा कोणाला म्हणतो? तू म्हटला आपण जे काही टाईप करतो त्याला डाटा म्हणतो, राईट. आणि इन्फॉर्मेशन कोणाला म्हणतो मग? की सर इन्फॉर्मेशन काय मग मला सांगा. माहिती देणे. हां, माहिती. माहिती. देवांश बरोबर माहिती का? देणे. माहिती देणे. इन्फॉर्मेशन म्हणजे आपण कम्प्युटर कडून काही इन्फॉर्मेशन घेतो काही ते. हां, चला मान्य तुमचे सगळ्यांचे, बरोबर, ओके आहे सगळं. पण मी तुम्हाला एक लाईनमध्ये समजवतो. गौरवने 2 वेळेस ऐकलं असेल आणि लोकेशचं पण इतक्या वेळेस झाले ना टॉपिक, नक्की समजतो त्याला बरोच नाही, बरोबर ना लोकेश? पण लोकेश काही बोलत नाही. आम्हाला माहिती नाही सर, शिकवा तुम्ही पुढे, तुमचं शिकवून सर मी सध्या लक्ष देतोय जरा. ओके ओके ओके, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. चला थोडक्यात क्लिअर करू आणि आपण आपल्या मॉनिटरकडे पुढे जाऊ. प्रोसेस आहे हां, याच्यामध्ये एकदम सिम्पलचे डाटा मीन्स ते सगळं येते याच्यामध्ये. अनप्रोसेस्ड रॉ फॅक्ट्स अँड फिगर लाईक नंबर टेक्स्ट ऑन पाईस ऑफ पेपर आर नोन ॲज डाटा. म्हणजे अनप्रोसेस्ड रॉ असेल, फॅक्ट असतील अँड फिगर असतील, लाईक नंबर असतील, टेक्स्ट असतील, पायसेस असतील आणि पेपर असेल, पेपरवर दिलेलं, हे सगळं काय आहे? डाटा आहे. मला सांगा आता तुम्ही इन्फॉर्मेशन, मला जसं सांगितलं की सर इन्फॉर्मेशन म्हणजे इन्फॉर्मेशन, हां म्हणजे माहिती, असं तुम्ही मला सांगितलं, बरोबर. आता मी काहीतरी क्रिया करतो, ती इन्फॉर्मेशन आहे का काय आहे मला ते सांगा, ठीक आहे. कमेंट किंवा डायरेक्ट माईक ऑन करून बोलायचं, ओके. लोकेश तू पण ना बेटा. मी जी काही टाईप करेल ते मला सांगायचं, तुम्ही तो काय आहे, ठीक आहे, कशात येईल तो. सांग डाटा आहे. अजून चेतना काय आहे? डाटा आहे. कावेरी पण सांगते डाटा आहे. इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन आहे, राईट, बरोबर. कावेरीने सांगितलं. बेटा मी तुला जर का त्याचा विचारलं ना की तू काय इन्फॉर्मेशन भेटते तुला, तर तुला सांगावं लागेल मग मला. तू सांगशील हो सर, त्याच्यामध्ये के तर काहीतरी लिहिले म्हणजे काहीतरी सांगताय ना तुम्ही, या म्हणून ते मी language म्हटले ना इन्फॉर्मेशन. काय सांगत असेल मी या लँग्वेजमध्ये? लाला के एस, लाला केसेस, एलेसा, कोणती तरी असेल, जर्मन, जापनीज, बापरे कोणती तरी बाप. भाषा नको, असेल. नको, जाऊ दे, थांबा मला बघून घ्या. ही कोणतीच लँग्वेज नाही, मी असंच टाईप केलेलं आहे, तो डाटा आहे. डेंजर आहे. तिच्यासाठी इन्फॉर्मेशन गेली ती, ठीक आहे. आता किती पण झालं तर ते बी बरोबरच एक प्रकारे, कारण की कम्प्युटर पण जेव्हा कोड लँग्वेजमध्ये बोलायचं असतं तेव्हा ते असंच बोलतो. पण ती आता काहीच ते बायनरी लँग्वेज मध्ये बोलता ना. हां, पण जेव्हा अजून आता डीप शिकवेल तेव्हा आहे, ठीक आहे. आता बायनरीच माहिती तुम्हाला, तर ठीक आहे, ठीक आहे. मग मी बरोबर सांगितलं, हे डाटा आहे. मग डाटामध्ये काय काय येऊ शकतं मुलांना? काही पण येऊ शकतं तुमचं. मला सांगा, हे पण डाटामध्ये येईल का? मग हे डाटामध्ये तुम्ही सांगितलं तर हे कशात येईल? अरे अरे रे 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 2 मिनटं. अरे थांब. हे कशात येईल? हे पण डाटा असेल सर. लोकेशन आहे हा का गणेश आहे? लोकेश गणेश, नाही, इन्फॉर्मेशन आहे सर. ओके. मग हा डाटा असेल, हा पण डाटाच असेल असं म्हणताय. चला बरोबर, जसं तुम्ही म्हणताय बरोबर. हा कशात येईल? डाटाच आहे ना. बरोबर. पण जर मी बोललो ठीक आहे, हे बघा, इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन. ठीक आहे, क्लिअर आहे, ओके. झालं इथपर्यंत क्लिअर? समजते मुलांनो? मग कळलं, त्यांनी सांगितलं तसंच आहे, डेफिनेशनप्रमाणेच आहे. जे आपण डाटा म्हणजे ज्याचा काही मिनिंग निघत नाही दुसरा, ठीक आहे, काहीच मिनिंग नाही आहे समजा त्याचा, तो डाटा. मग त्या डाटामध्ये काही पण होऊ शकतं, स्पेस असू शकता, कॅरेक्टर होऊ शकता, नंबर होऊ शकता, मिक्सअप पण होऊ शकतं सगळ्यांचं. जसं तुम्ही जेव्हा तुम्ही हा डाटा पूर्ण बघता ना वेबसाईटचा, लिंक बघता, लिंकवरती कळतं का तुम्हाला लिंक वाचल्यावर काही इन्फॉर्मेशन मिळते, नाही मिळत. कधी कधी त्यामध्ये सगळं ते कम्प्युटरला समजणारी लँग्वेज असते. जसं की आता इथं बघा, हा कोड
हा कोडचं काही मिनिंग काढतील का? तुम्हाला नाही काढता येणार की सर याचं मिनिंग याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन आता आम्हाला काही वाचता येत नाही आहे म्हणून हा डाटा आहे आमच्यासाठी, राईट. मग डाटा तो आहे, मग प्रोसेसिंग काय आहे मला सांगा बरं. आता असं गणेशने आन्सर दिलं ना की सर कम्प्युटर आपण दिलेली इन्फॉर्मेशनवरती कम्प्युटर जे काही करेल, आपण दिलेल्या डाटावरती कम्प्युटर त्याला इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी पण काही प्रोसेस करेल ती काय असेल? प्रोसेस असेल. प्रोसेसिंग असेल. मीच सांगून दिला आन्सर. आता प्रोसेस हा शब्द तर वापरावाच लागेल ना. ठीक आहे, क्लिअर आहे मग इथपर्यंत. डाटा मीन्स प्रोसेस तर सीपीयू करतो ना. काय म्हणतो? प्रोसेस सीपीयू करतो ना म्हटलं. हां, सी पी यू करतो. प्रोसेसिंग हे सी पी यूचं काम असतं. ठीक आहे, बरोबर सांगितलं तू. मग ठीक आहे, कळतंय मग तुम्हाला. मग डाटा काय आहे ज्याचा काही मिनिंग निघत नाही. अनप्रोसेस्ड रॉ काही पण असू शकता, नंबर असू शकता, लाईक नंबर वगैरे दिलेले त्यात. तर डाटा टेक्स्ट स्पाइसेस असू शकतात पेपरवरती दिलेलं, त्याला आपण डाटा असं म्हणतो. प्रोसेसिंग इट हॅज अ द सिक्वेन्स ऑफ ॲक्शन टेकेन अ डाटा टू कन्वर्ट इन टू इन्फॉर्मेशन. जेव्हा डाटाला इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सिक्वेन्स वाईज त्याला लावलं जातं. मीन्स जेव्हा मी आता असं कधी लिहिल तर मला हे सांगा तुम्ही, याचा काही अर्थ आहे का? आता याचा किंवा याचा काही अर्थ निघेल का आता तुमच्याकडे? नाही निघणार. पण जेव्हा मी याला अरेंज करून टाकेन, याच्यावर काहीतरी प्रोसेसिंग करेल. प्रोसेसिंग काय करेल? यांना अरेंज करतो मी आता. म्हणजे मी विचार करेल मनामध्ये किंवा डोक्यामध्ये विचार करेल किंवा प्रोसेसिंग करेल माझ्या, की आपल्याला जर काही याची इन्फॉर्मेशन बनवायची तर आपण काय बनवू शकतो. मी करेल पहिले एस टाकून घेतो वो आधी, नंतर टी टाकून घेतो आणि डबल ई करून हा डी देऊन देतो. झालं की स्पीड. जर इथं डी लावला असं ते अनइन्फॉर्मेशन होतं ना तुमच्यासाठी, हे बी अनइन्फॉर्मेशन. आता जर का तुम्हाला मी पाठवलं असतं तर तुम्ही काय सांगितलं, सर हा पण आमच्यासाठी काय आहे? डाटा आहे. पण जेव्हा मी त्या डाटाला इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट करेल तर तुम्ही म्हणसाल सर इन्फॉर्मेशन आहे, बरोबर ना. मग मी जी काही प्रक्रिया केली या अक्षरापासून ते अक्षरापर्यंत, तर ही काय होती? प्रोसेसिंग, राईट. मी विचार केला की यसला आधी लावणंच गरजेचं आहे. म्हणजे मी काहीतरी फॉलो केलं, काहीतरी नियम फॉलो केले इन्फॉर्मेशनसाठी, राईट. म्हणजे प्रोसेसिंग केली की हे असं केल्यावर मग जे काही विचार केलं मग ते कम्प्युटरला पण कळावं लागतं. मग कम्प्युटरला जेव्हा डाटापासून जेव्हा इन्फॉर्मेशन बनवावं लागते तर तो जी काही प्रक्रिया करतो त्याला आपण प्रोसेसिंग असं म्हणतो, बरोबर. इथपर्यंत क्लिअर आहे? चला पटकन पुढे जाऊ आपण, आपल्याला पुढचं पण घ्यायचं आहे. इन्स्ट्रक्शन, सूचना. मी जे काही इन्फॉर्मेशन देत, आता प्रत्येक गोष्टी सांगण्यासाठी इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं आहे. जर का मी बोललो चेतनाला की चेतना तुला उद्या स्टडी करायचा आहे, तर मला तिला सांगावं लागेल की कोणता स्टडी करायचा आहे. नाही तर ती करणारच नाही तर उद्या म्हणशील सर तुम्ही बोलला तसंही स्टडी करायचा, मग कशाचा? तुम्ही आज सांगा मला, मग मी उद्या करून आणतो, बरोबर. म्हणून प्रत्येक गोष्टीला इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं असतं. तसंच कम्प्युटरला पण देणं गरजेचं असतं इन्स्ट्रक्शन, की तुला करायचं काय आहे. काम फक्त मनात घेऊन चालतं का की भाऊ नाही मी सांगून दिलं की कम्प्युटर बाबा हेच करायचं आहे, मग तो समजून जाईल का? नाही, त्याला आपल्याला काहीतरी इन्स्ट्रक्शन द्यावे लागतील, सूचना द्यावी लागेल. आपण याला इन्स्ट्रक्शन असं म्हणतो. प्रत्येक एक टास्कला, आता मला जसं कम्प्युटरला सांगायचं आहे की बघ हा विंडो क्लोज कर, तर मग मी काय करेल, माऊसने हा विंडो इथून क्लोज करेल. म्हणजे मी ह्या कम्प्युटरने जेव्हा माऊसने जेव्हा मी बटन क्लिक केलं माऊसवरचं, तर हे माऊसवरचं बटन क्लिक करणं म्हणजे इन्स्ट्रक्शन देणं होतं माझं कम्प्युटरसाठी एक काय होतं ते इन्स्ट्रक्शन होते, एक टास्क होती, एक काम होतं, ठीक आहे, सूचना होती. प्रोग्राम, जेव्हा इन्स्ट्रक्शन म्हणजे एक काम, पण प्रोग्राम म्हणजे एक खट्टे दिलेले काम एकाच टायमाला सांगितलं. जर का मी चेतनाला सांगितलं चेतना उद्या एक हा टॉपिकवरचे प्रश्न लिहू ना, नंतर मग उद्या परत सांगेल मी ह्या टॉपिकवरती करू ना, ही एक लाईन लिहिली, मग उद्या ही लाईन लिहू. जर हे झालं एक इन्स्ट्रक्शन. पण जर मी एकाच टायमाला सांगितलं की बघा हे टॉपिक नंतर हे लिहायचं आहे, हे नंतर हे आणि हे नंतर हे, मी एका कागदावर पूर्ण लिहून देईल आणि सांगेल
मग जेव्हा मी एक एक देत होतो हे झालं इन्स्ट्रक्शन, पण एकाच टायमाला जर मी पूर्ण काम समजून द्यायचं आहे मला की तुला बघा असं करायचं आहे सगळं, हे झाला प्रोग्राम. मग कम्प्युटरला जेव्हा आपल्याला एक एक टास्क करवायचे असते तेव्हा आपण ही अशी अशी इन्स्ट्रक्शन देतो, राईट. 2 मिनटं हां. कुणाला ऐसे आवाज मत निकालना रे, 2 मिनट तो क्लास होने दे. कळलं मग? म्हणजे एका टायमाला जेव्हा कम्प्युटरला सगळं समजावं लागतं तो झाला प्रोग्राम. इन्स्ट्रक्शन प्रोग्राम क्लिअर झालं मग तुमचं इथपर्यंत. कोणाला काही डाऊट जायचं पुढे शिकवायला? इनपुट आउटपुट क्लिअर आहे मग? करा हातवरती सगळं नक्की आहे ना? ऐकताय, ॲक्टिव्ह आहेत का म्हणून मी असं विचारतो तुम्हाला की हातवरती करा. हातवरती करण्याचं कारण काय की नाही तुम्ही ऐकताय सर? हो आम्ही आहो इथं, आम्ही बघतोय तुम्हाला, आम्ही मोबाईल सोडून पडून गेलो नाही कुठे. नाही तर असं पण होतं की रात्रीचा टाईम आहे, 9 वाजले, जेवण झालेलं आहे, आपण आपल्या बिस्तरवरती मस्त झोपलेलो आहोत, लागली डुलकी, सर बोलतायत, नाही मला पण लागायचं असंच. MSc CETच्या टायमाला भरपूर झोपलो मी असा. याच्यापेक्षा चांगली झोप मला केव्हाच लागली नाही, कारण की सर बडबड करतात आणि एकदम अशी बरोबर येते झोप, आणि ती निवांत झोप असते. म्हणून असं करू नका माझ्या टायमाला पण कोणी. ठीक आहे, पुढे आपली PDF जायचं मग आपण. मग कम्प्युटरमध्ये इनपुट आउटपुट डिव्हाइसमध्ये येतं मॉनिटर. मग मॉनिटर सांगताना मॉनिटरचे त्याचे टाईप्स सांगितले आहेत. ठीक आहे. मॉनिटर काय आहे? आउटपुट डिव्हाइस आहे. कम्प्युटरकडनं इन्फॉर्मेशन घेऊन ते आपल्याला इन्फॉर्मेशन देतं म्हणजे युजरला, मग ते आउटपुटमध्ये येतं. पण आउटपुट आहे मॉनिटर, हे आउटपुट आहे, पण मॉनिटरला भरपूर मोठे प्रश्न येतात, मॉनिटरवर प्रश्न तयार होतात आणि याचे पण भरपूर टाईप्स होतात. ते टाईप्स समजणे गरजेचे आहे म्हणून मी हे आणलेलं आहे. पहिले तर हा चार्ट बघून घ्यायचा. मॉनिटरचे मुख्य वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ मॉनिटर. मॉनिटर प्रकार: शोध, इन्व्हेशन, वीज वापर, पॉवर, 2026 मधील स्थिती. आता त्या मॉनिटरची स्थिती काय आहे, ते किती यूज होतो असं पण मी त्यामध्ये मेन्शन केलं आहे. CRT मॉनिटर 1897 प्रसिद्ध, 1950 मध्ये प्रसिद्ध झालं. ठीक आहे. आणि 1997 मध्ये लॉन्च झालं. ठीक आहे. नाही सॉरी, 1897 मध्ये त्याचं इन्व्हेन्शन झालं आणि 1950 मध्ये ते मार्केटमध्ये लॉन्च झालं, प्रसिद्ध झालं. ठीक आहे. सर्वात जास्त काय वापरतं? वीज वापरतं. CRT, याचा फुल फॉर्म कॅथॉड रे ट्यूब असा होतो. ठीक आहे. CRTचा कॅथॉड रे ट्यूब असं होतं. इलेक्ट्रॉनिक गन वापरून चित्र तयार, जड आणि मोठे. हे जे TV होते, हे जे मॉनिटर होते भरपूर जड होते. ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉन गन्सचा वापर करून याच्याने चित्र दाखवण्याचं काम केलं जायचं. याचं इयर विचारले जाऊ शकते. हे पॉवर जास्त घेतं का कमी घेतं हे विचारलं जाऊ शकतं. आता 2006 मध्ये हे विकले जातात की नाही किंवा बघितले जातात की नाही याची इन्फॉर्मेशन सांगितलं इथं की पूर्णपणे बंद, म्हणजे आता 2026 मध्ये हे बिलकुल यूज होत नाही. ठीक आहे. LCD मॉनिटर, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. आता हे CRT मॉनिटर तुम्हाला सांगू, जे तुम्ही बघितले असेल जुने TV ब्लॅक अँड व्हाईट, एकदम मोठी हेवी, त्याच्यामागे एकदम असं मोठा डब्बा असतो, त्याच्यामागे एक काच लावलेला असतो आणि एक लेझर लाईट असं चमकून मग त्या स्क्रीन, आता पण ते यूज होतात. CRT मॉनिटर बघायला गेले तर आपण. ठीक आहे. ठीक आहे. असं नाही की पूर्ण बंद, पण मॅन्युफॅक्चरिंग करणं बंद झालेलं आहे. नवीन मॉनिटर भेटणं ते TV बंद झालेलं आहे. ठीक आहे. माझ्या पण घरी आहे. ठीक आहे. CRT TV आता पण. बरोबर समजते ना मी काय म्हणते तुम्हाला? मोठ्या साईजची TV, हेवी असायचे, फक्त स्क्रीनच दाखवायचे ते पण. बरोबर है ना? मग ते CRT मॉनिटरमध्ये येतात तुमचे, मग ते विचारलं जाईल तुम्हाला. नंतर येतं तुमचं LCD मॉनिटर. 1970 मध्ये प्रसिद्ध झाले आणि लॉन्च केव्हा झाले? 2000 मध्ये. माध्यम, वीजचा वापर ते कमी, थोडं नॉर्मल खातात कोणापेक्षा? CRT पेक्षा. स्वस्त पर्यायामध्ये उपलब्ध असतात. आता सस्ते पर्यायामध्ये LCD मॉनिटर उपलब्ध असतात. नंतर येतं तुमचे LED, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले हा झाला तुमचा. लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले मीन्स याच्यामध्ये एक लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले नावाची एक प्लेट, पातळ हे प्लेट यूज व्हायची, त्यामुळे हे असं आहे. त्याची इन्फॉर्मेशन दिलेली का इथं?
कोणत्या जनरेशनमध्ये यूज झालं होतं हे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस MCQ दिलेला आहे. ठीक आहे, 1970 हे वहीमध्ये लिहू शकता तुम्ही. माध्यम, ठीक आहे, LCD लिक्विड कॅरेस्टाईल डिस्प्ले इथं दिलेले, लिक्विड कॅरेस्टाईल डिस्प्ले, लिक्विड कॅरेस्टाईल फ्लोर सेट प्लस CCFL यांचा वापर करून हे चित्रीकरण दाखवण्याचं काम याच्यावर व्हायचं. जर तुम्ही 3D ॲनिमेशनमध्ये बघितलं तर तुम्हाला हे क्लिअर होईल. नंतर येतं तुमचं LED मॉनिटर. 2009 ते 2010पर्यंत याचा जो काही पिरियड होता हा खूप कमी वीज वापरतो. सर्वाधिक लोकप्रिय स्टँडर्ड आहे, आता पण यूज होतो 2026मध्ये. ठीक आहे, आता पण स्वस्त पर्यायामध्ये उपलब्ध होतो आणि हा पण इथं LED मिळतो. ठीक आहे, याचं काम काय आहे, लाईट इमिटिंग डायोड. याच्यामध्ये जसे की ही जी स्क्रीन होती, या स्क्रीनमध्ये एक मागून एक लाईट चमकायचा, काय कोणतं आपण म्हणतो त्याला लिक्विड कॅरेस्टाईल डिस्प्लेसाठी इलेक्ट्रॉनिक गन लेझर बीम सोडायची आणि तर ते काचावरती चमकून मग ते दिसायचं. पण इथं काय होतं, इथं स्वतः ट्रान्झिस्टर यूज झाले LCDमध्ये, LED मध्ये. ठीक आहे, LED मध्ये काय झालं, ट्रान्झिस्टर यूज झाले. प्रत्येक लाईटासाठी ट्रान्झिस्टर यूज व्हायला लागले कम्प्युटरमध्ये. पहिले तुम्ही समजून घ्या की मॉनिटर जेव्हा तुम्ही बघतात तर मॉनिटरला मोजण्यासाठी त्या गोष्टी असतात, जसं की रेफ्रेश रेट, नंतर तुमचे स्पीच पिक्सल काय असतं, हो स्पीच ऑफ पिक्सल काय असतं हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. इथं बघा मी तुम्हाला थोडक्यात ते सांगतो, पण आधी फक्त रेझोल्युशन. हां रिझोल्युशन काय असतं हे महत्त्वाचं आहे तुम्हाला. पण आता फक्त एवढं लक्षात ठेवा की LED हा या टायमाला बनला, इतकी वीज खातो आणि आता चालतो की नाही एवढंच लक्षात ठेवा. आणि फुल फॉर्म लिहून ठेवा वहीमध्ये वाटलं. मग LED 2009 ते 2010पर्यंत यूज झालं, खूप कमी, सर्वाधिक लोकप्रिय स्टँडर्ड. OLED 2012मध्ये प्रगत, 2020पर्यंत हे चालले. ठीक आहे, 2012मध्ये बनले आणि 2020मध्ये लॉन्च झाले. याचं पण तसंच झालं. नंतर माध्यम ते कमी, हे डायरेक्ट सगळ्यात लोवर काय खातात, वीज खातात, कमी वीज खायला लागले, कारण की याच्यामध्ये जे डिव्हाइस होते ते चेंज होत गेले कम्प्युटरसारखेच. राईट, यांचे फुल फॉर्म लिहून घ्यायचे, जे प्रत्येक फुल फॉर्म विचारले जातात, है ना. ऑर्गॅनिक LED प्रत्येक पिक्सेल स्वतःचा प्रकाश, ट्रू ब्लॅक आणि जिवंत चित्रे. हा OLED आहे. याच्यामध्ये कसं होतं की प्रत्येक पिक्सल काय असतो, पिक्चर कशाने बनतो माहिती का, पिक्सलने. जेव्हा छोटे छोटे पिक्सल प्रत्येक कलरचा डॉट बनतो, त्या छोट्या छोट्या डॉट्सने हे एवढे एक इमेज तयार होतं आपल्यासमोर. जितके जास्त ते डॉट्स, जितके जास्त ते पिक्सल, तितकी तुमची क्लॅरिटी मोबाईलची, जितके कमी तितके तुम्हाला ब्लर दिसेल. जर का तुम्ही अनब्लर पिक्चर बघितला तर तुम्हाला असे ब्लर दिसतात का, तर त्याचे पिक्सल मोठे असतात म्हणून ते पूर्ण पिक्चर आपल्याला ब्लर दिसते. राईट, फाटलेला दिसतो तो पिक्चर आपल्याला, है ना. पण जर त्याच्यामध्ये पिक्सल जास्त असले तर ती इमेज आपल्याला पूर्ण क्लिअर दिसते. राईट, कम्प्युटरच्या पिढ्या आणि डिस्प्ले, महत्त्वाचा तांत्रिक संज्ञान, टेक्निकल टर्म्स. फर्स्ट जनरेशनमध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स यूज झाले होते, बरोबर. सेकंड जनरेशनमध्ये ट्रान्झिस्टर यूज झाले होते. थर्ड जनरेशनमध्ये इंटिग्रेटेड सर्किट. फोर्थ जनरेशनमध्ये मायक्रो प्रोसेसर. 5th जनरेशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला गेला. राईट, आता कोणत्या जनरेशनमध्ये कोणत्या मॉनिटरचा यूज केला हे बघा. फर्स्ट जनरेशनमध्ये आउटपुटसाठी पंच कार्ड व प्रिंटरचा उपयोग केला जात होता. जे फर्स्ट जनरेशनचे कम्प्युटर होते ना, त्याच्यामध्ये जे आउटपुट मिळत होतं आपल्याला, तेव्हा स्क्रीन वगैरे नव्हती. राईट, तेव्हा मॉनिटर होते का, नव्हते. असं स्क्रीन दिसायची का, नव्हते, काहीच नव्हतं तेव्हा. मग सर आपल्याला आउटपुट कसं मिळायचं, कॅल्क्युलेशन करताना त्याचं उत्तर कसं मिळायचं, त्याचं उत्तर पंच कार्डवरती मिळायचं. असे जे पंच कार्ड असायचे त्याच्यावरती होल करून आन्सर मिळायचं. त्याच्यावर असे छोटे छोटे होल्स करून ते प्रिंट व्हायचं आणि कळायचं की कम्प्युटरने काही आउटपुट दिलेलं आहे. त्या टायमाला डिस्प्ले नव्हते. थर्ड जनरेशनमध्ये काय झालं, मोनोक्रॉम डिस्प्लेचा उपयोग झाला, CRT मॉनिटरचा, कॅरेस्टाईल डिस्प्लेचा. ठीक आहे, जर कधी विचारलं CRT मॉनिटर कोणत्या जनरेशनचा भाग आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की थर्ड जनरेशनचा आहे. नंतर 5th जनरेशनमध्ये काय आणि कोणते यूज झाले, OLED मॉनिटर जे आता यूज होतात. प्रत्येक पिक्सलसाठी एक लाईट. विचार करा, प्रत्येक पिक्सलला जर एक वेगळा लाईट असेल आणि वेगळा प्रोसेसर काम करत असेल तर
विचार करा डिस्प्ले किती छान दिसेल आणि किती लवकर व्हिडिओ किती क्वालिटी देईल तो व्हिडिओमध्ये. थोडंसं पण अटकेल का? रिफ्रेश रेट किती जबरदस्त भेटेल है ना. 4K 8K हे असतं. याच्यामध्ये काही लिहिलेलं आहे इथं. ह्या गोष्टी समजणं भरपूर महत्त्वाचं आहे. हे जर समजलं तर एक्झाममध्ये विचारूच नका तुम्ही. आणि आताच्या घडीला आताच्या काळात तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. ते मी थोडक्यात एक्सप्लेन करतो तुम्हाला. समजलं तर ठीक, नाही समजलं तर काही हरकत नाही. आपण त्यावरती अजून पुढे चर्चा करू, ठीक आहे. कारण की हे टॉपिक असे आहे की ते प्रेझेंटेशनने जास्त करून एक्सप्लेन होतात. काहींना समजलं तर चांगली गोष्ट आहे. रिफ्रेश रेट प्रति सेकंड मॉनिटर किती वेळा प्रतिमाप रिफ्रेश करतो. मोजमाप गिगाहर्ट्स. सुरुवातीला 60 गिगाहर्ट्स, आता 360 गिगाहर्ट्सपर्यंत उपलब्ध असतात. काय असतं? मॉनिटर्स 360 गिगाहर्ट्सपर्यंत उपलब्ध असतात. पहिले 60 गिगाहर्ट्सपर्यंत होते, आता 360 गिगाहर्ट्सपर्यंत आपल्याला मिळतात. आता सर हे रिफ्रेश रेट काय आहे? रिफ्रेश रेट म्हणजे मला सांगा, मी इथं क्लिक केलं 5 मिनटं आधी आणि माझा कम्प्युटर मला 10 मिनटं लेट दाखवते स्क्रीनवरती. हे काय झालं? म्हणजे क्रिया केव्हाची झालेली आहे, पण ती क्रिया दाखवण्यासाठी किती लेट होते माझा मॉनिटर. हा झाला रिफ्रेश रेट. कळते का? म्हणजे हा किती लेट काम करतोय, म्हणजे पिक्सेल किती लेट काम करते, म्हणजे मॉनिटर किती लेट काम करतोय. कळते माझं बोललेलं मुलांनो? जितक्या लवकर ॲक्शन होईल ते झाली रिफ्रेश रेट. म्हणजे एका सेकंदामध्ये कम्प्युटर किती वेळेस इमेज चेंज करतो, किती वेळेस लाईट चेंज करतो, किंवा किती वेळेस कलर्स चेंज करतो त्याचे. प्रत्येक पिक्सेल किती वेळेस त्याचे कलर चेंज करतो प्रति सेकंदामध्ये. एका सेकंदामध्ये किती वेळेस, ते याला म्हणतो आपण रिफ्रेश रेट. रिफ्रेश रेट गेमिंगमध्ये यूज होतो की बाबा गेमिंगमध्ये मोबाईलचं आपण बघतो की अरे रिफ्रेश रेट कसा देतो आहे. काही मोबाईलमध्ये जेव्हा बघता ना तुम्ही गेम खेळता ना, इतका लॅक मारतो ना मोबाईल गेम, आपण त्याला टर्न घेतो आणि तो इतका धीरे अटकून असं मध्ये झाले. तो म्हणतो अरे काय लॅक मारतो यार हा गेम, अरे काय खराब मोबाईल आहे. मोबाईल खराब असतो, डिस्प्ले खराब असल्यामुळे रिफ्रेश रेट कमी येतो. तिकडनं जे रिझॉल्युशन असतं ते फास्ट असतं. व्हिडिओ चांगल्या क्वालिटीचे असते, पण मोबाईल त्याला सपोर्ट करतो का? नाही. म्हणून मोबाईलमध्ये काय होतं, ते ब्लर दिसेल है ना, ब्लर दिसायला लागून जातं मध्ये मध्ये. अटकेल व्हिडिओ, एकदम अटकून चालेल है ना. कळते? मग हे झालं रिफ्रेश रेट. कळलं इथपर्यंत? एका सेकंदात तुमचा कम्प्युटर किती क्षमता आहे त्याच्यामध्ये, की तो एका सेकंदात किती लाईट चेंज करू शकतो, किती पिक्चर चेंज करू शकतो, किती लवकर आउटपुट देऊ शकतो. असं रिझॉल्युशन स्क्रीनवरील एकूण पिक्सल विड्थ मल्टिप्लाय बाय हाईट. उंच रिझॉल्युशन स्पष्टता. रिझॉल्युशन हे सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो. कंत आपण मॉनिटरचे कधी आपण त्याची साईज किंवा त्याची क्षमता मोजली तर ती रिझॉल्युशनमध्ये मोजली जाते की त्याचं रिझॉल्युशन काय आहे. कधी इव्हन कोणतं पण मॉनिटर घेतलं तर त्याचं रिझॉल्युशन काय आहे हे बघणं गरजेचं आहे, राईट. जर तो रिझॉल्युशन तुम्ही बघितलंच नाही तर ते कळणार पण नाही तुम्हाला की किती दाखवतं आहे वगैरे आणि किती चांगलं आहे तुमचं मॉनिटर. जसं आपण म्हणतो ना 4Kची टी व्ही घेतली आहे ना, कळतं ना किती पिक्सल आहे त्यामध्ये. तर पिक्सल काय आहे, कोणत्या पण इमेजला बनण्यासाठी छोटे छोटे पिक्सल असतात. आपण पिक्सलचं एक उदाहरण समजून बघून घेऊया ऑनलाईन, म्हणजे ईमेलवरती कधी बघितलं तर. इथं काय वेगळं झालं, आयफोन गुगलचा मोबाईल आला पिक्सल. बघा आता आपण हाच इमेज बघू. या इमेज आणि या इमेजमध्ये काय डिफरंट दिसतो तुम्हाला. याच्यामध्ये काय आहे, पिक्सल कमी आहे, याच्यामध्ये पिक्सल जास्त आहे म्हणून हा फोटो आपल्याला तितका क्लिअर दिसतो. चला अजून एक दुसरं उदाहरण बघू आपण.
ठीक आहे, 2 मिनटं. बघा इथं पण हे इमेज मोठे करून दाखवता येत नाही मला तुम्हाला. ठीक आहे, जर झूम केलं तर बघा हे असे छोटे छोटे डॉट्स दिसतात बघा तुम्हाला, हे स्क्वेअर, हे स्क्वेअरच आपले पिक्सल आहेत. ठीक आहे, इथं पण बघा प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला दिसेल. तर जितके जास्त ते पिक्सल तितके तुम्हाला क्लिअर इमेज दिसतो. म्हणून कोणत्या पण मग हे पिक्सल काय असतात, पिक्सलमध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईनमध्ये ते असतात. आणि ते मल्टिपल केल्यानंतर आपल्याला जर का विड्थमध्ये जर का ते असे असले आडवे पिक्सल किती आणि मल्टिप्लाय बाय, समजा माझ्या कम्प्युटरमध्ये 260 आडवे पिक्सल आहेत आणि असे सरळ 200 पिक्सल आहेत, तर त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर जे काय येतं ते झालं रिझॉल्युशन. इज इक्वल टू जे येईल ना ते रिझॉल्युशन असेल. कळलं का एवढं बोललेलं? रिझॉल्युशन आहे, त्याच्यावर एक व्हिडिओ टाकेल तुम्हाला सांगेल. पिक्सल पिच म्हणजे 2 पिक्सलमध्ये असलेलं अंतर सेंटरचं, 2 शेजारील पिक्सलमधील अंतर छोटे. पिक्सल पिच म्हणजे तीक्ष्ण प्रतिमा, म्हणजे 2 जे पिक्सल असतात डॉट्स असतात त्याच्या दोन्हीमध्ये जे अंतर असेल ते. समजा 2 पिक्सल जर का वेगवेगळे असेल तर फोटो किती ब्लर दिसेल, बरोबर की नाही? ते सगळे तितक्यात जवळ पाहिजे. पिच जितका कमी तितकं क्लिअर इमेज. रिस्पॉन्स टाईम, पिक्सेलला एका रंगापासून दुसऱ्या रंगात बदलण्यासाठी लागणारा वेळ मोजमाप मिलीसेकंडमध्ये काम करतो. याला रिस्पॉन्स टाईम आपण असं म्हणतो. यालाच आपण रिफ्रेश रेटसुद्धा म्हणू शकतो. पिक्सेलला रंगापासून दुसऱ्या रंगात बदलण्यासाठी, म्हणजे एक रंग चेंज करण्यासाठी किती वेळ लावतो आहे हा पिक्सल. जर का त्याने एक टाईम जसा लावला तर तो रिफ्रेश रेट इमेज बदलायला किती वेळ दिसेल, जास्त दिसेल. जर जास्त वेळ लावला तर ती इमेज किती लॅक मारेल, कळते? मग रिफ्रेश रेट कमी येईल. रुंदी आणि उंचीचे प्रमाण उदा 60.9 असं असतं. ठीक आहे, नंतर तुमचे येतात IPS LED, उत्तम विविंग अँगल, ऑफिस अँड शिक्षण अशी यूज होतात. हे PCचे नाव आहे आताच्या 2006 मधल्या. ठीक आहे, 26 गेमिंग रिफ्रेश रेट, गेमिंगसाठी चांगले रिफ्रेश रेट असणारे गेमिंग PC यूज होतात. जसं 360 GHz अनिवार्य आणि 144 GHz ते 360 GHzपर्यंत आपण घेऊ शकतो गेमिंगसाठी. मिनी LED, OLEDला स्वस्त पर्याय 2026 प्रसिद्ध. मिनी LED आपण असं म्हणतो. ह्या टाईपचे पण मॉनिटर असतात. अल्ट्रा वाईड मॉनिटर्स, मल्टी स्कॅनिंगसाठी वाढता वापर. 2026 प्रगत निवड OLED गेमिंगसाठी सर्वोत्तम मिनी LED बजेटमध्ये उत्कृष्ट IPS LED हे कार्यालय वापरासाठी स्थिर. हे प्रेझेंटेशन बनवणं चुकी झाली माझ्याकडनं. बरोबर चुकीचं बनलेलं ते. चला आपण एक प्रश्न सॉल्व करू. मला कोण आन्सर देता येईल का? आन्सर तुम्हाला बघा येईल सॉल्व करता. मला माहिती तुम्हाला काही समजलं नाही, पण आपण प्रश्न सॉल्व केल्यावर नक्कीच हे टॉपिक पूर्ण क्लिअर करून घेऊ, है ना? म्हणजे जे तुमचं क्लिअर झालं नाही ते ह्या प्रश्नांमध्ये मला असं वाटतं की क्लिअर होईल, म्हणून मी प्रश्न घेतले की कोणते कोणते प्रश्न विचारले जाऊ शकता. राईट. विच मॉनिटर टेक्नॉलॉजी कंझ्युम द हायेस्ट अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर? दे आन्सर. कोणते मॉनिटर आहे, कोणतं टेक्नॉलॉजीचं मॉनिटर आहे जे जास्त पॉवर कंझ्युम करतं? CRT. राईट. बरोबर बोलते का? हा कमेंटला आपले प्रतिसाद द्यावे. गणेश गाडे CRT सांगितलं. चेतनाने पण CRT सांगितलं. ओके, बरोबर. जास्त मग फुल फॉर्म पण टाकायचा त्याचा. बी केरेस्टाईल लिक्विड केरेस्टाईल कॅथोड रे ट्यूब. ओके, सॉरी. इन विच जनरेशन ऑफ कम्प्युटर वेअर मोनोक्रोम CRT मॉनिटर फर्स्ट इंट्रोड्यूस? थर्ड जनरेशन. कम्प्युटर वेअर मोनोक्रोम CRT मॉनिटर फर्स्ट इंट्रोड्यूस. फर्स्ट जनरेशन. मोनोक्रोम CRT मॉनिटर हे कोणत्या जनरेशनचं उदाहरण आहे असं विचारता येते. इंट्रोड्यूस केव्हा केलं होतं ते? थर्ड जनरेशन. थर्ड जनरेशन. फर्स्टमध्ये? अरे काय देताय तुम्ही आन्सर? अरे कॉन्फिडन्स ठेवा. बरोबर म्हणते वाटतं थर्ड जनरेशन आहे सर. बरोबर सांगतोय ना, थर्ड जनरेशन बरोबर आहे ना.
मी तर बोललो ना फर्स्ट जनरेशनला कोणते मॉनिटर यूजच होत नव्हते. पंच कार्डचा यूज होत होता, पंच कार्ड. इन विच जनरेशन, कोणतं जनरेशन आहे कम्प्युटर विअर मोनोक्रॉमचं जे CRT मॉनिटर फर्स्ट इंट्रोड्यूस केलेलं होतं. ठीक आहे. मोनोक्रॉम काय आहे एक लिहून घे जा तुम्ही. मोनोक्रॉम म्हणजे मोनो मीन्स एक आणि क्रोम म्हणजे कलर. एक कलर असणारा मॉनिटर म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट. मोनोक्रॉम हे ते मॉनिटर होते CRT मॉनिटर, राईट. हे थर्ड जनरेशनमध्ये याचा आविष्कार झाला होता है ना, आणि थर्ड जनरेशनपासून यूज केले जातात. व्हॉट वॉज द युजेड टू सी द आउटपुट इन द फर्स्ट जनरेशन ऑफ कम्प्युटर. फर्स्ट जनरेशन पंच कार्ड कम्प्युटर बी. कोण पंच कार्ड ये सर बी. बरोबर बघितलं. ये होती है बात. जैसे ही पडा कुछ तो असे प्रश्न सॉल्व करता येतात. म्हणून असे प्रश्न जर का आले तर तुम्ही नक्की सॉल्व करा. आणि कमेंट सगळे टाका, कारण की मला सगळ्यांचे नावं गरजेचे आहेत. असं नाही की सरनी सांगितलं दिलं आता ओके आन्सर तर मग आता काय टाकून फायदा, असं नाही. टाका की तुम्ही होते व तिथं कमेंटमध्ये, नाही तर मग मी त्याच व्यक्तीला समजतो. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ टू ॲडजस्टमेंट पिक्सल इज नोन ॲज. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ टू ॲडजस्टमेंट पिक्सल म्हणजे दोन पिक्सलच्या सेंटरमधलं अंतर, या सेंटरपासून ते त्या सेंटरपर्यंतचे जे अंतर आहे दोन्ही पिक्सलच्या, ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो. पिक्सल पीच म्हणतो, रेफ्रेश रेट म्हणतो, का रिझोल्युशन म्हणतो, का ॲक्सेप्टेशन म्हणतो. पिक्सल पीच. पिक्सल पीच म्हणतो. द्या पिक्सल आन्सर काय. पॅच. आपले मन Pitch. काहीच बोलू नका माईकमध्ये, आपले मन टाका बरं. आणि काय टाका कसं टाका मी सांगतो. क्वेश्चन नंबर 4 आन्सर C, आन्सर B, आन्सर A, तुम्हाला पटेल ते. सोपं आहे की नाही, बघायची गरज तरी पडते का. हात वरती करून सांगा. वाटतंय का पुढे असं सर्च करून बघायचं बुवा हेच आन्सर काय आहे वगैरे म्हणून. नाही ना, सगळं सांगितलेलंच आहे. विच डिस्प्ले टेक्नॉलॉजी इज प्रायमरली यूज इन 2026 फॉर हाय अँड गेमिंग. डू इज इट ट्रू और ट्रू ब्लॅक लेवल्स. स्टँडर्ड LCD. कोणते कोणते मॉनिटर आहे जे गेमिंगसाठी प्रायमरली यूज केले जातात. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की गेमिंगसाठी कोणते. बघा स्टँडर्ड LCD. हां, प्रत्येक डिस्प्ले होतं आणि प्रत्येक पिक्सलला एक लाईट असतो. मी बोललो होतो प्रत्येक कलर असतो. आणि काही काही कम्प्युटरमध्ये वेगळं यूज होत होतं. ठीक आहे. पण जे हाय होते तर प्रत्येक पिक्सल माहिती तुम्ही ज्या पिक्सलला बघू पण नाही शकत. जर बघितलं ना तुम्ही बघू नाही शकत, इतका लहान असतो तो. विचार करा त्या प्रत्येक पिक्सलच्या मागे एक लाईट चमकतोय डायरेक्ट, है ना. मग विचार करा इमेज किती छान बनेल आणि गेमिंगसाठी किती छान असतील ते. म्हणून ते कोणते ॲप आहेत OLED. ठीक आहे. त्याचा आन्सर काय मग टाकलं का तुम्ही कमेंटला. OLEDच टाकलं का तुम्ही. चला रिफ्रेश रेट आपण बघू काय असतं तर. रिफ्रेश रेट इज अ मेजरेड इन विच ऑफ द फॉलोविंग युनिट्स. रिफ्रेश रेट कशात मोजली जाते. पिक्सलमध्ये मोजली जाते, मिलीमीटरमध्ये मोजली जाते, बीट्समध्ये मोजली जाते, का गिगा हर्ट्समध्ये मोजली जाते. गीगाहर्ट्ज. गिगाहर्ट्समध्ये मोजली जाते. बीट्स नाही तर हर्ट्ज असेल सर. हां, बीट्स नाही तर हर्ट्ज. बीट्समध्ये नाही चुकतोय तू. हे हर्ट्स ZH मध्येच हर्ट्ज असेल सर मग. हर्ट्समध्ये सर. हां, हर्ट्समध्येच बी मोजलं असेल जातं. सर. है ना, बी आहे त्याचा आन्सर, राईट. चला टाकून द्या तुम्ही पण. व्हॉट इज द स्टँडर्ड एक्सेप्ट रेशो फॉर मोस्ट मॉडर्न वाईड स्क्रीन मॉनिटर्स टुडे. सगळ्यात मोठे स्क्रीन असलेले मॉनिटर सगळ्यात जास्त स्टँडर्ड जे आता एक्सेप्ट रेशो काय आहे त्याचा मॉनिटरचा, जे सगळ्यात. स्क्रीन दिसत नाही. मला तर दिसते स्क्रीन. 16.9. मला तर स्क्रीन 43. ए आहे सर ए. अरे हां, इथं असं लपलेलं होतं का ते, राईट. आता दिसेल तुम्हाला. अर्धच दिसतंय सर, अर्ध गायब आहे. हा दिसलं. आता हां, कळलं मला समजलं तुझा प्रॉब्लेम काय आहे. तर तू काय कर, स्क्रीनला एकदा टॅप कर त्या स्क्रीनवरती, बघ ते सगळं खाली झालं झालं का. स्क्रीनला टॅप कर एक वेळेस फक्त, बघ ते झालं सर, झालं. आहे ना. हां, मग सांगायचं आन्सर. झालं. आता शेवटचा एक प्रश्न करू आपण, आणि उत्तर कसं द्यायचं नाही माहिती ना. क्वेश्चन नंबर टाकायचा आणि मगच उत्तर द्यायचं, असं उत्तर टाकत बसायचं नाही. आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्या नेमकं, म्हणजे मला समजेल ही टेस्ट कोणी सॉल्व केली पूर्ण समोर.
वाओ, आज का दिन बहुत अच्छा था, मेरे बच्चों ने आंसर दे दिया. चलो आगे देखेंगे आपण 5 प्रश्न बघू आपण 8 नंबरचा. 5 जनरेशनमध्ये कम्प्युटर फोकस ऑन विच टाईप ऑफ डिस्प्ले टेक्नॉलॉजी. कोणत्या 5 जनरेशनमध्ये कोणत्या टाईपचे मॉनिटर्सवरती फोकस केला गेला? 4K 8K वाल्या? 4K आणि 8K नक्की कव्हर डिस्प्ले. नक्की टाकून घ्या. हो, तर नक्की. परत गेलं बरोबर बोलतोय का? हा त्या प्रकारे परत तुम्ही गेलं स्क्रीन. परत गेलं. अरे राईट. काय करायचं? थांब मी स्क्रीनशॉट पाठवतो तुला. आली आता ठीक आहे. ती जाती नेमकी तुम्ही प्रश्न विचारला का तेव्हा चालली जाते ती. ओके ते तुला गुगलला सर्च करून देण्यासाठी. हो सर, मी गुगलला सर्च नाही करत आहे हो काही नाही, पण. नाही, लक्ष मी देऊन समजलं. ऐकू राहिली मी. हां ठीक आहे पुढे चला. त्वरित तुलना क्विक गॅलेन्स. ओके. सर्वात जुना CRT जड उच्च वीज पूर्ण बंद. ओके, पूर्ण बंद. LED बॅकलाईट ऊर्जा कार्यक्षम सर्वाधिक वापर LEDचा. OLED सुपर प्रायोरिटी खरा काळा आणि लवचिक डिस्प्ले शक्य. मिनी LED 2026 OLED पर्याय तंत्रज्ञान चमकदार आणि ब्राईटनेस हे त्यांचे ओळखणारे की आहे. म्हणजे असे शब्द वापरले त्यांनी, त्या शब्दाने तुम्ही लगेच त्याला ओळखू शकता. जड जर का सांगितलं, उच्च वीज जर का जास्त वीज जर का सांगितली आणि पूर्ण बंद जर का सांगितलं तर तुम्ही म्हणणार हो सर CRT मॉनिटर जुनावाला जडवाला है ना, आणि जास्त पॉवर खाणारा म्हणजे जास्त पॉवर कन्झ्युम करणारा CRT मॉनिटर. ऊर्जा कार्यक्षमता सर्वाधिक सांगितलं तर LEDचं तुम्ही नाव देणार. OLED जर का सांगितलं तर खरा काळा आणि लवचिक डिस्प्ले है ना. ऑफिस प्रोडक्टिव्ह IPS LED हे मॉनिटर खरेदी टिप्स. आता बघा 2026मध्ये जर का तुम्ही मॉनिटर घेणार तर कसे घ्याल तर ह्याची शक्यता आहे, हे दाखवले तुम्हाला. ऑफिस आणि प्रोडक्टिव्हवरही घ्यायचं आहे. ऑफिससाठी तुम्हाला जर का मॉनिटर घ्यायचे आणि तिथं जर का घ्यायचं आहे तर तुम्ही IPS LED वापरू शकतात. आणि घरच्या TV किंवा मोठ्या ठिकाणी तुम्हाला ऑफिसच्या ठिकाणी जर का TV वापरायची आहे तर तुम्ही अशा ठिकाणी असे मॉनिटर वापरू शकता गेमिंगसाठी. हे आता मला सांगा, तुम्ही घेऊन आले घरी 4Kचा TV आणि तुम्ही पाहता 108मध्येच क्वालिटी पाहता तुम्ही. मग मला सांगा तुम्ही तुमच्या कम्प्युटरचा पूर्ण फायदा घेता आहे का, किंवा तुमच्या मॉनिटरचा पूर्ण फायदा घेता आहे? म्हणजे तुमचा जो नाही. म्हणजे तुमचं जो नाही. हां बरोबर. मीन्स तुम्ही नळी तर मोठी आणली पण तुमच्या नळाला पाणीच नाही, कमीच आहे पाणी. करते माझं एक्झाम्पल तुम्हाला. म्हणजे तुमची मोटर एकदम जास्त पाणी खेचते आहे, ठीक आहे. नगरपालिकेचं जास्त फ्लोमध्ये पाणी किती कमी फ्लोमध्ये पाणी फेकते. तिची लिमिट आहे समजा 5 mm लिमिट आहे. एक प्रकारे तुम्ही एक्झाम्पल समजू शकता, ठीक आहे. त्याच्या जागी तुम्ही रिझॉल्युशन पकडायचं. आणि तुमची जी नळी आहे समजा ज्याने तुम्ही पूर्ण पाणी भरतात समजा, तर ती मोठी आहे त्यापेक्षा. तर विचार करा नळी पूर्ण यूज होत आहे का, पाईप पूर्ण यूज होत आहे का, त्याची क्षमता अजून उरलेली की नाही आहे ना. म्हणजे कॅपॅसिटी एक प्रकारे 1000 लिटरची टाकी आहे, त्यामध्ये जर का तुम्ही 500 लिटर पाणी भरलं तर ती पूर्ण यूज झाली आहे का. कळतंय माझं बोललेलं तुम्हाला. म्हणजे तुम्ही घरी किती पण मोठा TV घेऊन या, किती पण चांगली टाकी घेऊन या, तुम्ही 2000-10,000ची टाकी घेऊन या, पण जितकं तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे बघण्याची तितकंच तुम्ही त्यामध्ये बघणार. अजून त्यापेक्षा वरती समजा तुमचं सेट टॉप बॉक्स जर का तुम्हाला 1080ची कधी रिफ्रेश रेट देतं किंवा रिझॉल्युशन देतं, ठीक आहे राईट. आणि तुमचं मॉनिटर आहे 4Kचा. कळतंय माझं बोललेलं तुम्हाला. तुम्ही जे TVवर दाखवताय ना तेच बघताय, पण तुमचा पूर्ण कम्प्युटरचा फायदा तुम्हाला घेता येत नाही आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल माझं बोललेलं मी काय म्हणतोय. पण जर का त्याचं उलटं आपण जर का घेतलं की तुमचा मॉनिटर तुम्ही आणलेला आहे 1080 पिक्सलचा, 1080 रिझॉल्युशनचा राईट, आणि तिकडनं तुम्ही 4Kचा व्हिडिओ लावले आहे, तर तो क्लिअर दिसेल का त्यावरती? 4Kची पूर्ण क्वालिटी देईल का तो मॉनिटर? समजतंय माझं बोललेलं. म्हणजे तुम्हाला नेमकं घरामध्ये पाणी लागतंय 1000 लिटरचं आणि तुम्ही टाकी आणली आहे 500 लिटरची, तर तुम्हाला ते पाणी पुरेल का? नाही. सिम्पलचा प्रश्न आहे. मग समजा तुमचं जे सेट टॉप बॉक्स आहे ते तुम्हाला 4Kची रिझॉल्युशन देतं आहे,
म्हणजे चांगली रिझॉल्युशन, जास्तवाली रिझॉल्युशन देते. आणि तुम्ही मॉनिटर आणला आहे 1080 पिक्सलवाला रिझॉल्युशनवाला, तर तो 400K मधून 1080 रिझॉल्युशन मायनस करूनच तेवढं दाखवेल आपल्याला. बाकीचं ते काय करेल, सोडून देईल. समजते माझं बोललेलं? बाकीचे पिक्सल काय करून टाकीन तो, कारण की तेवढी त्याची कॅपॅसिटीजने दाखवण्याची मॉनिटरची. जितका चांगला तुम्ही घेणार तितकं त्याची कॅपॅसिटी असेल दाखवण्याची. राईट? कळलं तुम्हाला बोललेलं? आणि जास्त करून मानतात की 1080च्या वरती किंवा 8Kच्या वरती आपण जास्तीत जास्त 4Kच्या वरती 4K आणि 8Kमध्ये 4K आणि 1080 पिक्सलमध्ये रिझॉल्युशनमध्ये आपण फरक सांगू नाही शकत. म्हणजे आपले जे मानवताचे डोळे आहेत, मनुष्याचे डोळे आहेत, ते इतका फरक जाणून नाही घेऊ शकत. इतकं बारीक त्याला दिसत नाही. म्हणून 1080 बरोबर आहे सगळ्यांसाठी. जास्त करत घ्यायचं नाही याच्यात. जास्त पैसे वाया घालवायचे नाही. जास्त तर पैसे खर्च करून यायचं फक्त, आहे ना? जर का आपली कॅपॅसिटी पण तर बघायची ना. जर का आपलीच कॅपॅसिटी नाही बघायची, तुमची कॅपॅसिटी 1080 पिक्सल बघण्याची आहे आणि तुम्ही आणताय 4Kचा, मग काय फायदा? जे आहे तेच होतं आहे ना. कळतंय माझं बोललेलं मुलांना? तेच झालं ना ते. शेवटी पाणी इतकं लागतं आहे, जे खायला तर एवढंच खायचं आहे, आपण ठेवतो समोर इतकं आहे. कळतं? आय होप की तुम्हाला समजलं असेल मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय. आता काय असतं की काही जण गेले टी व्ही घ्यायला, सर पप्पा चांगलीच टी व्ही घ्या. चांगली टी व्हीमध्ये लावून हे करून घेता. पण कळलं तर पाहिजे त्यामागचं काही नॉलेज काय आहे म्हणून, कशा पद्धतीने वर्क करते म्हणून, आहे ना? रिझॉल्युशन, रिफ्रेश रेट काय आहे समजलं असेल, कोणता टी व्ही घ्यावा हे पण समजलं असेल. याच्यावर एक व्हिडिओ टाकून देऊ आपण, तुम्हाला नेमकं पूर्ण समजून जाईल. मग हे प्रश्न सॉल्व करता आले तुम्हाला. आजचं लेक्चर कसं वाटलं मला कमेंटमध्ये टाका. ठीक आहे? पुढचे प्रश्न मी नक्की जाणतो. बरंच झालं तरी काहीच नाही सांगितलं मी आज. मला हे प्रेझेंटेशनमुळे मी जास्त एक्सप्लेन करू शकलो नाही, सॉरी. मग एक काम करा, तुम्हाला एक काम देतो. चेतना तुला पण आणि ज्यांनी आज आन्सर दिले आणि त्यांना सगळं रिफ्रेश रेटची चांगल्या पद्धतीची डेफिनेशन तुमच्या पद्धतीने जितकं चांगलं एक्सप्लेन करता येईल त्या तुमच्या नोटबुकमध्ये तितकं चांगलं लिहा. इंग्लिशमध्ये लिहा, मराठीमध्ये लिहा, मला माहिती, पण मी तुम्हाला नक्की विचारेल. ओके? कळतं आहे सगळ्यांना? मग तुम्ही त्याचं मला मॅथ्स जिंकली का काय झालं? ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही मला काय करायचं मग एक्सप्लेन करून सांगणार ना. तुम्ही काही नवीन एक्सप्लेनेशन दिलं तर मी ते पुढे माझी सायकल कंटिन्यू ठेवेल. तुमचं एक्सप्लेनेशन माझं दुसऱ्या मुलांना सांगेल, आहे ना? म्हणून तुम्हाला मागतो आहे की तुम्ही तुमचं एक्सप्लेनेशन द्या मला ते एक्सप्लेनेशन आवडलं तर नक्कीच माझ्यामध्ये मी तो बदलाव करून घेईल आणि पुढच्या वेळेस कंटिन्यू मुलांना तेच शिकवेल. ठीक आहे? पुढच्या लेक्चरला बघू आपण. पुढच्या लेक्चरला पण असंच एक टॉपिक क्लिअर करत त्याचे प्रश्न शिकू, आहे ना? जेणेकरून जे नवीन मुलं आहे त्यांना पण एकदम समजायला सोपं होईल आणि ज्या मुलांनी लेक्चर केले नाही त्यांनासुद्धा एक्झामला बसायला. ओके? थँक्यू.